सर्वांना नमस्कार. अ, विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमाअंतर्गत अ, मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आवाज येत अंतर्गत नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत सर एम आय ऑडिबल सर येतोय? तुमचा आवाज कमी येतोय सर. येस सर, ऑडिबल सर. बोलायच्या वेळेस माईक चालू. हॅलो सर, येतोय का आवाज आता माझा? येतोय येतोय येतोय. येस येस. हा. सर्वांचे स्वागत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास भालराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. सर विद्यापीठ गीताचा आवाज येत नाही हं. काही तांत्रिक अडचणींमुळे विद्यापीठ गीत मला वाटतं ऐकू आलेलं नाहीये. तर आपण कार्यक्रमामध्ये पुढे जाऊयात. आज आपण जो आजचा कार्यक्रम जो आहे हा साधारणतः महाराष्ट्रामधील कोकण, पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भामध्ये घेण्यात येणारं एक महत्वाचं पीक म्हणजे भात पीक, ज्याला आपण धान पीकही म्हणतो. या भात पिकावरील महत्वाच्या समस्यांवरील उपाययोजना कोणत्या याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. आणि या कार्यक्रमासाठी आपल्याकडं सहभागी जवळजवळ सात वेगवेगळ्या वेगवेगळ्या संशोधकांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मी आपणास पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेमधून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आयोजित केला आहे, की ज्याच्यामध्ये सरांच्या सांगण्यानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये होणारे संशोधन शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचावे हा याचा मागचा उद्देश आहे. म्हणून जास्तीत जास्त शास्त्रज्ञांना वेगवेगळ्या विषयांच्या शास्त्रज्ञांना आपण या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केले आहेत. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केले आहे डॉक्टर अशोक पिसाळ सर, सहयोगी संशोधन संचालक, उपपर्वतीय विभाग, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प कोल्हापूर. त्याच पद्धतीने दुसरे जे आहे डॉक्टर हेमंत पाटील सर, सहयोगी संशोधन संचालक, पश्चिम घाट विभाग, राखूर सह
इगतपुरी. त्याचप्रमाणे डॉक्टर संतोष मोरे सर हे आहेत प्रमुख अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे. त्यानंतर डॉक्टर नरेंद्र काशी सर हे प्रभारी अधिकारी आहेत कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळ जिल्हा पुणे. त्यानंतर डॉक्टर किरण रघुवंशी सर प्रभारी अधिकारी तथा भात रोग शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र लोणावळा जिल्हा पुणे. त्याचप्रमाणे डॉक्टर शैलेश कुंभार प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र राधानगरी जिल्हा कोल्हापूर व प्राध्यापक सुरेश परदेशी सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र इगतपुरी. अशा 7 विविध विषयातील तज्ञांना आपण भात पिकावरील सद्य परिस्थितीत असलेल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरील उपाय योजना सांगण्यासाठी बोलवलेलं आहे. हे सर्वच्या सर्व शास्त्रज्ञ हे भात पिकामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करत असून त्यांना या संदर्भामध्ये गाढा असा अनुभव आहे. तर मी कार्यक्रमाला सुरुवात करताना प्रथमतः डॉक्टर एच एम पाटील सर जे आहेत त्यांना विचारतो की सर, शेतकऱ्यांनी आता लागवड तर केलेली आहेच, परंतु आपण काय सांगाल की कोणत्या जाती अशा आहेत की ज्या वेगवेगळ्या रोगास आणि किडीस बळी पडत नाहीत, तसे त्याचं उत्पादन आपण जास्त प्रमाणात घेऊ शकतो? सर्वांना नमस्कार. शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर हेमंत पाटील, विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी इथून बोलत आहे. आपल्याला ज्ञात आहेच की यावर्षी जरा पावसाने सुरुवातीला जरा चांगला पडला, परत मध्ये जरा ताण दिला आणि पुन्हा पावसाचा जोर झाला आणि परत आता पुन्हा पाऊस उघडलेला आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांची लागवड झालेली अशी आहे. आमच्याकडे प्रामुख्याने 4 सूत्री भात लागवड पद्धत करतात, ज्यामध्ये फुले समृद्धी आहे, आपली भोगावती आहे, इंद्रायणीचा जो आज 40-45 वर्ष झाले जवळपास व्हरायटी संशोधन होऊन आमच्याकडे जवळपास 65% एरिया जवळपास इंद्रायणीचा आहे. मार्केटमध्ये कोलम आहे, आपली कोलमची विद्यापीठाची आता गेल्या वर्षी बेळगाव मावळाने संशोधन केलेली आहे, ती पण यावर्षी मार्केटमध्ये आता चांगलं उत्पादन देत आहे. मला सांगण्याचं प्रामुख्याने एक गोष्ट आहे की इंद्रायणी, समृद्धी, भोगावती हे आपल्या विद्यापीठाच्या संशोधन केलेल्या जाती आहेत की ज्या सर्वसाधारणतः 40-45 दिवसाच्या आहेत आणि चांगलं उत्पादन देणाऱ्या आहेत. बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यांना एक आहे, त्यामध्ये प्रश्न पण दिसतोय की इंद्रायणी भाताचा वास का कमी झाला किंवा इंद्रायणी भाताचा वास कमी येतोय. शेतकरी बंधूंनो, आता गंमत अशी झालेली की इंद्रायणी ही जात जवळपास 40-45 वर्षापूर्वी संशोधन झाले असल्यामुळे ती एक आपण काय म्हणतो की ती सर्वांसाठी खुली झालेली आहे मार्केटमध्ये. त्यामुळे इंद्रायणीचं प्रोडक्शन हे विद्यापीठ सोडून दुसरी कंपनी, महाबीज हे कोणीही घेऊ शकतं. रेड सीड फाउंडेशनचा प्रोग्राम घेऊन ते घेऊ शकतं. त्याच्यामुळे त्याची जी क्वालिटी आहे, त्याचं जे काही जो शुद्ध बियाणं आहे ते विद्यापीठ चांगल्या पद्धतीने मेंटेन करतं. त्यामुळे बी एक इंद्रायणीचा भाताचा वास कमी होऊ शकतो. त्यामुळे आणि मार्केटमध्ये आज आपण बघतो की इतक्या जाती मार्केटमध्ये आलेल्या आहेत की आता सांगण्यासारखी अशी परिस्थिती की माझ्याकडे 10 यादी आहे. तेव्हा 1008, सोनम, रूपम, जय श्रीराम, अप्सरा, को 151, लक्ष्मी यासारख्या जाती ह्या आमच्या घोटी इगतपुरी भागामध्ये जास्त फेमस झालेल्या आहेत. परंतु कालांतराने ह्या लोकांच्या आता तक्रारी सुरू झाल्या 2 वर्षांतर. विडी राईस सुरू झाला, आपण जे म्हणतो बेसळी सुरू झाली, फळांचं प्रमाण वाढलं. त्या सारख्या गोष्टी केवळ आपण सुरुवातीला जे काही आपण व्हरायट्या वापरतो, ज्या शुद्ध जाती बियाणाचं वापरतो, त्या गोष्टी थोडंसं विचार करूनच वापरणं योग्य आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सर, मागील 1 आठवड्यापासून आम्ही शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की त्यांनी कोणत्या त्यांना समस्या सध्या उद्भवत आहेत त्या संदर्भात आम्हाला आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर तसंच फेसबुकवरती जे प्रश्न आलेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. आपल्याला स्क्रीन दिसते सर? हो, दिसते. सर, पहिला प्रश्न जो आहे ते शेतकरी आहेत श्री नंदकुमार पदमुळे, राहणार कान्हे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. आणि यांचा प्रश्न असा आहे की पुनर्लागवण केल्यानंतर जास्त पावसाने भाताची रोपे कुजली आहेत आणि पिवळी पडत आहेत. यावर काय उपाययोजना करावी लागेल सर? कारण मावळ व मुळशी या पट्ट्यामध्ये यावर्षी पाऊसमान खूपच जास्त असल्यामुळं साधारणतः अशा पद्धतीचे प्रादुर्भाव तिथे झालेला दिसतोय. काशीद सर. काशीद सर माझ्यापेक्षा याच्यावर चांगले उत्तर देऊ शकतील, कारण मी 2च मिनिटं बोलतो. शेतकरी बंधूंनो, काय झालेलं आहे की आमच्याकडे सुद्धा आहे ना, अचानक 2 दिवस 258 mm पाऊस पडला. एक नॉर्मल पद्धत अशी की 48 तासापर्यंत जर भाताचा राब किंवा भाताचा रोप किंवा भात लावलेला जर पाण्यात राहिला तर त्याला काही होत नाही. पण 48 तासाच्या पुढे गेल्यानंतर तो ऑटोमॅटिकली कुजायला सुरुवात होते किंवा पिवळा पडायला सुरुवात होते. थोडंसं काशीद सर याविषयी अजून सखोल माझ्यापेक्षा जास्त सांग. काशीद सर प्लीज.
सर्वांना नमस्कार. आता जो प्रश्न आलेला आहे, नंदकुमार पदमुले कान्याचे शेतकरी आहेत आपले आणि लोणावळा संशोधन केंद्राच्या मंचाचे अध्यक्ष सुद्धा आहेत, प्रगतिशील शेतकरी आहेत. चांगला प्रश्न विचारलाय आणि हा बऱ्याचशा आपल्या पश्चिम पट्ट्यातल्या असं जसं आता पाटील सरांनी सांगितलं, अति पावसामुळं ही रोपं पाण्याखाली राहिल्यामुळं बऱ्यापैकी कुजलेली आहेत. तर जी रोपं प्रामुख्यानं कुजलेली आहेत, ती पूर्णपणे जर कुजलेली असतील तर थोडंसं त्याला अवघड पडेल आपल्याला. जर ती पूर्णपणे मृत स्वरूपामध्ये गेले असतील तर त्या ठिकाणी पुनर्लागवड करणंच गरजेचं ठरेल, जर आता लगेच पुनर्लागवड झाली असेल तर. परंतु जी रोपं जिवंत आहेत, तर त्या रोपांसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की महत्वाचं असं आहे की जसं सरांनी मगाशी सांगितलं की इंद्रायणी असू दे, फुले समृद्धी असू दे, भोगावती असू द्या, हे जे काही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वाण आहेत, हे जरी पाण्याखाली 2 ते 3 दिवस पूर्णपणे बुडाले आणि थोडा फक्त शेंडा जरी वरती राहिला तरी पूर्णपणे हे वाण म्हणजे त्याचा प्रभाव, पुराचा प्रभाव त्याच्यावर जाणवत नाही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये, आणि ते कुजून जात नाहीत पूर्णपणे. ही एक आपल्याला म्हणजे ऍडिशनल गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. आता झालेलं काय आहे की तुम्ही पद्मुलेंनी जे काही आपल्या शेतामध्ये खतं दिलेली होती लागवडीच्या वेळेची, ही लागवडीच्या वेळेची खतं वाहून गेल्यामुळं ह्या रोपांना मोठा फटका बसलेला आहे. आणि ही रोपं जर लगेच आपल्याला पूर्ण स्वरूपामध्ये आणायची असतील तर आपल्याला जर सुरुवातीची 15 दिवसापूर्वी जर लागवड झाली असेल, सुरुवातीचं खतं मात्र जर दिली असेल, तर ती 100% ही वाहून गेलेली आहे. तर ती परत आपल्याला 15-15-15 ही खतं जे आहे ते 3 किलो गुंठ्याला जर आपण परत दिली तर निश्चितपणे आपल्याला ह्याच्यामध्ये येत्या 8 दिवसामध्ये त्याच्यामध्ये फरक पडलेला दिसेल. त्याच वेळी आपल्याला उपाय, जर एखाद्याच्या शेतकऱ्याचं समजा ह्यांचंच उदाहरण घेऊन, पद्मुलेंचंच उदाहरण घेऊन, तर समजा महिनाभरापूर्वीची रोपं असतील आणि त्याचं जर ही परिस्थिती असेल, अति पावसामुळं ही परिस्थिती उद्भवली असेल, तर त्यांनी मात्र 1 किलो गुंठ्याला जर युरिया दिला तर निश्चितपणे ह्याच्यामध्ये फरक पडेल. याशिवाय महात्मा फुले कृषी विद्यापीठाची मागील वर्षीची आपली शिफारस आहे की अशी जी काही रोपं आहेत ही लागवडीनंतर जर 20 दिवस झालेले आहेत आणि अशा प्रकारचा प्रभाव त्या ठिकाणी जाणवत असेल अति पावसामुळं, तर 19-19-19 10 ग्रॅम एका लिटरला, म्हणजे 1% इतकं जर आपण त्याचं फवारणी 15 लिटरच्या आपल्या पंपामधनं जर केली तर आपल्याला ह्याच्यामध्ये बदल झालेला निश्चितपणे दिसून येईल. तर या प्रकारचं तुम्ही याचं नियोजन करा. आणि याशिवाय आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं फुले ग्रेड 2 हे जे आहे, ह्याची जर तुम्ही फवारणी याच्यानंतरच्या हप्त्यामध्ये जर केली तर निश्चितपणे रोपांमध्ये आपल्याला फरक झालेला जाणून येईल. धन्यवाद. हा, धन्यवाद सर. त्याचप्रमाणे हॅलो दुसरा विकास. हा सर. विकास. हा सर. मी ह्या पद्मोळीच्या शेताला व्हिजिट केलेली आहे. सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. मी डॉक्टर किरण रघुवंशी, भातरोग शास्त्रज्ञ, वनस्पती कृषी संशोधन केंद्र लोणावळा इथून बोलतोय. त्या अशा प्लॉटला मी व्हिजिट केलेली आहे. यामध्ये आपण सर्वप्रथम सांगितलंय की ते जवळजवळ 10 ते 15 दिवस पाण्याखाली होते. जास्तीचं पाणी काढून घेणे, त्यानंतर आपल्या काशी सरांनी सांगितलेलं जे उपाययोजना आहे त्या उपाययोजना तिथं करण्यास सांगितलेलं आहे त्यांना. आणि ऍडिशनली साप हे जे कृषीनाशक आहे त्याचं 1 लिटरला 2 ग्रॅम याप्रमाणे फवारणी करण्यासाठी तिथं सुचवलेलं आहे. कारण की आता रात्रीचं टेम्परेचर हे हळूहळू वाढत चाललेलं आहे, तर करपा येण्याची शक्यता आहे. तर ही एक त्यांना ऍडिशनली, म्हणजे काशी साहेबांनी सांगितलं त्याला अजून प्लस ऍडिशनल ही इन्फॉर्मेशन सांगण्यात आली आहे. आणि त्यांना त्याप्रमाणे त्यांनी जी उपाययोजना केली आहे त्यांना रिझल्ट पण चांगले मिळत आहे. बरोबर आहे सर, आपण सुचवलेलं अतिशय चांगलं आहे. हे त्यांनी ऍडिशनल करावं, निश्चितपणे त्यांना फायदा होईल सर. धन्यवाद. हा हा, येस येस, धन्यवाद. धन्यवाद सर. सर, दुसरा प्रश्न जो आहे तो आहे श्री श्रेयस सुनील खिरीड, मुक्काम पोस्ट गोरे बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे. यांचा प्रश्न असा आहे की ओढ्यालगतच्या भात क्षेत्रामध्ये पाणी जास्त वेळ साचून राहिल्यावर भाताची रोपं जर पूर्ण बुडाली तर कोणती उपाययोजना करावी? या ठिकाणी विकास, आपण जे आधीचं जे काही प्रश्न आपण आता घेतला पद्मोलेंचा, त्याच्यामध्ये ऍडिशनल फक्त पाणी शेतातनं बाजूला काढून टाकणं ही म्हणजे बुडाल्यानंतरच्या 1-2 ते 3 दिवसामध्ये हे संपूर्ण पाणी निघालंच पाहिजे. आणि त्यानंतर जे आपण सांगितलं ते संपूर्ण उपाययोजना करणं गरजेचं आहे. म्हणजे वरच्या प्रश्नाचंच हे रिपिटेशन आहे, त्याच्यामुळे वरच्या प्रश्नाला जे आपण उत्तर दिलेलं आहे तेच आपण ह्याला नियोजन त्या पद्धतीने केलं तर निश्चित फायदेशीर ठरेल.
ओके सर, म्हणजे फक्त जास्तीचं काशीद पाणी सर वेळेवर निचरा करणं गरजेचं आहे. हो. काशीद सर हा बोला ना सर. काशीद सर मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की ज्या शेतामध्ये इंद्रायणी आहे त्या इंद्रायणीला फारसा फटका बसलेला नाही. नाही, अगदी बरोबर आहे. हो सर. इंद्रायणी म्हणजे रेजिस्टंट आहे. एक्सेस वॉटरला तुम्ही मगाशी सांगितलं ना, त्याचा जर वर एक पान जरी वर राहिलं तरी इंद्रायणीला काही होत नाही. हो सर. नाही सर, आपल्या विद्यापीठाच्या जवळजवळ नाही, सगळेच वाण, सर्व वाण म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वडगाव मावळ संशोधन केंद्र, राधानगरी तसेच इगतपुरी संशोधन केंद्रानं केलेले सर्व वाण हे अति पाऊस झाला किंवा ओढ्यालगतच्या शेतामध्ये त्याच्यावर जास्त प्रमाणामध्ये प्रभाव होत नाही. हा होत नाही बरोबर. धन्यवाद आणि सर. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे युरियाचा वापर केला त्यांना 100% रिझल्ट आले. येस सर, येस सर. धन्यवाद सर. त्याच पद्धतीने आज आपल्या मीटिंगमध्ये श्री गायकवाड म्हणून शेतकरी आहेत, ते आहेत. तर ते बोलू शकतात का? त्यांचे 2 प्रश्न आहेत. गायकवाड साहेब, आणि म्यूट करा आणि आपला प्रश्न विचारा. काही तांत्रिक कारणामुळे गायकवाड सर बोलू शकत नाही. तर त्यांचे प्रश्न असे आहेत सर, की 4 सूत्री भात शेती व श्री पद्धती यातील कोणती पद्धत फायदेशीर आहे? सर, आता या ठिकाणी महत्वाचं असं आहे की 4 सूत्री भात शेती पद्धती ही खऱ्या अर्थानं आपण विद्यापीठानं सुद्धा बऱ्याचशा पद्धती भात पट्ट्यामध्ये केलेल्या आहेत, म्हणजे टेस्ट सगळ्या केलेल्या आहेत. त्याच्यामधली सगळ्यात प्रभावी जर पद्धत कोणती ठरली असेल तर 4 सूत्री पद्धत आहे. आता 4 सूत्री पद्धतीमध्ये जे काही प्रामुख्यानं 4 सूत्र आहेत ते म्हणजे भाताच्या अवशेषांचा फेरवापर करणं, त्याच्यामध्ये राख जी आहे ती 1 किलो प्रति चौरस मीटरला आपण रोपवाटिकेमध्ये सुरुवातीला म्हणजे गादी वाफेवर पसरतो आणि त्याच्यामध्ये आपण ओळीमध्ये पेरणी करतो. आणि त्याच वेळी भाताचा पेंडा जो आहे तो शेतामध्ये 2 टन प्रति हेक्टरी एवढं पहिल्या नांगरटीची पूर्वी गाडतो. हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बरेचसे एक गैरसमज आहे की ते चिखलणीच्या पूर्वी गाडतात, तर ते पहिल्या नांगरटीच्या पूर्वी गाडलं पाहिजे. हे पहिलं तत्व ह्यासाठी आहे की त्याच्यामधनं पहिलं तुसाचं जे तत्व आहे त्याच्यामुळे काय होतं, सिलिकॉन मिळतो, भाताची रोपं टणक तयार होतात आणि जो खोडकीड जे मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळते त्या खोडकिडीचं जे रेजिस्टंट आहे तर त्याला खोडकीड चांगलं त्याला पोखरू शकत नाही आणि त्याच्यात प्रादुर्भाव कमी दिसून येतो त्या रोपांवर. आणि भाताचा पेंडा ह्यासाठी की पोटॅश त्यातनं चांगलं मिळतं, भाताची रोपं चांगली एका जागेवर थांबू शकतात आणि जर काय परतीचा पाऊस आला तरी हे रोप आपल्याला खाली पडलेलं किंवा लोळलेलं दिसून येत नाही. दुसरं जे ग्लिरिसिडियाचा वापर सांगितलाय 3 टन, हा नत्र जैविक मिळण्यासाठी, त्याच्यामुळे भाताच्या उत्पन्नामध्ये वाढ होतं. तिसरं सूत्र आहे की नियंत्रित लागवड, 15-25 ची लागवड आपण या ठिकाणी करायची आहे. आणि त्याच्या तिसऱ्या सूत्रावर 4थं सूत्र अवलंबून आहे की त्याच्यामध्ये युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर आपल्याला करायचा आहे, जी 2.7 ग्रॅम वजनाची युरिया डीएपी ब्रिकेट असते. आणि ह्या ब्रिकेटमधनं मिळणारं खतं जी आहे ती म्हणजे 59% नत्र मिळतो आणि 30 स्फुरद मिळतं त्याच्यामधनं. आणि पालाश अर्थात आपण पेंडा गाडल्यामुळे पालाश मिळतो. अशी ही 4 सूत्री आहे. भाताचं जे काही सरासरी उत्पन्न मिळतं त्या सरासरी उत्पन्नात हे जवळजवळ दुपटीनं वाढ करतं. आणि निश्चितपणे पश्चिम पट्ट्यामध्ये अतिशय प्रचलित अशी जात आणि प्रचलित अशी ही पद्धत आहे. स्वतः ते नितीन चंद्रकांत गायकवाड जे प्रगतिशील शेतकरी आहेत, महाराष्ट्रात पहिले आलेले तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 2022 चे ते विजेते आहेत भात पीक स्पर्धेचे, ते स्वतः ते पद्धत अवलंबतात. आता श्री पद्धत म्हणजे आहे की सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन. श्री पद्धत ही प्रामुख्यानं दक्षिण भारतीय पट्ट्यामध्ये आपल्याला दिसते आणि ह्याच्यात 6 तत्व आहेत. जशी 4 सूत्रीमध्ये 4 तत्व आहेत, सूत्र आहेत, तशी श्री पद्धतीमध्ये 6 तत्व आहेत. तर ह्याच्यामध्ये लहान रोपं जे आहेत म्हणजे लवकर लोपांची पुनर्लागवड करणे ही पद्धत वापरली जाते. तर ह्याच्यामध्ये 14 ते 16 दिवसाचीच रोपं वापरली जातात. दुसरं तत्व असं आहे की याच्यामध्ये भरखतांचा वापर जो आपण सांगितलेला आहे 10 ते 12 टन भरखतांचा वापर करा, तो केलेला जातो. पुनर्लागवड करत असताना ही लागवड काळजीपूर्वक लागवड करा असं मुद्दामन त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्या सूत्रामध्ये, किंवा ते आवश्यक बाब आहे. म्हणजे काय होतं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली सगळी शेतकरी बंधू हे भाताची रोपं धुवून पाण्यामध्ये धुवून ती नंतर पुनर्लागवडीसाठी जातात. तर ह्याच्यामध्ये मात्र तसं नाहीये श्री पद्धतीमध्ये. तर माती सकट ही 16 दिवसाची रोपं आपल्याला उपटायची असतात आणि ती लागवडीसाठी न्यायची असतात. 4थं सूत्र 25 बाय 25 वर लागवड करायची असते. साहजिकच हवा खेळती राहते, उत्तम सूर्यप्रकाश मिळतो
25x25 वर ही लागवड मातीसकट ह्या रोपांची करायची असते. आणि 5वं सूत्र हे अवघड सूत्र आहे, जे गायकवाडांना अपेक्षित त्याचं उत्तर आहे, की ते म्हणजे भातामध्ये पाणी साठवून ठेवायचं नसतं, खाचरात पाणी साठवून ठेवायचं नसतं, तर पाणी आतमध्ये घ्यायचं असतं, ओलवायचं असतं क्षेत्र, आणि त्यातनं पाणी परत बाहेर काढून टाकायचं असतं. आणि ज्यावेळेस केसासारख्या बारीक रेगा तयार होतील त्यावेळेस पाणी आतमध्ये घ्यायचं असतं. ह्याच्यामुळे काय होतं की अनारोबिक कंडिशन जी पाणी साठवल्यामुळे होते, म्हणजे ऑक्सिजन विरहित कंडिशन पाणी साठवल्यामुळे होत असते, हे नेहमीच्या शेतीमध्ये. परंतु श्री पद्धतीमध्ये हे पाणी न साठवल्यामुळं एरोबिक कंडिशन म्हणजे ऑक्सिजन सह युक्त अशी पद्धत वातावरण तयार होतं. पांढऱ्या मुळांची संख्या त्या ठिकाणी जास्त वाढते आणि त्यामुळे भाताचं उत्पन्न जास्त येतं. आता 5वं त्याच्यातलं 6वं सगळ्यात महत्वाचं सूत्र काय आहे की त्याच्यामधनं कोनोविडर नावाचं यंत्र जे आहे, जे आपल्याला माहिती आहे, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी 10-15 वर्षापूर्वी पश्चिम पट्ट्यात महाराष्ट्राच्या भात उत्पादक पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रसार केला होता. या 25x25 मधनं तणांचं नियंत्रण करायचं असतं. मग ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर श्री पद्धत ही 4 सूत्रीपेक्षा उजवी पद्धत आहे. त्यांनी मिळणारं उत्पन्न जास्त आहे. फक्त आपल्या इथं ही पद्धत जर राबवायची असेल तर सगळ्या गावानं, सगळ्या गटानं एकत्र येऊन राबवायला पाहिजे. कारण ह्यातलं 5वं सूत्र अवघड आहे, ते म्हणजे भातातलं पाणी हे साठवून ठेवायचं नाहीये, वाहतं ठेवायचंय किंवा त्यातनं पाणी बाजूला काढून टाकायचंय. हे त्याच्यामुळे आपल्याकडे रुजत नाही. ही प्रामुख्याने आदिवासी पट्ट्यामध्ये जसं जुन्नर, आंबेगाव, नाशिकचा कळवण, सुरगाणा या पट्ट्यामध्ये वापरली जाते आणि अधिक उत्पन्न घेतले जाते. तर या ठिकाणी श्री पद्धत 4 सूत्री पद्धतीपेक्षा निश्चितपणे फायदेशीर आहे. धन्यवाद सर. हॅलो हॅलो काशीद. हा बोला ना. हॅलो काशीद साहेब. बोला बोला. विकास साहेब, मला याच्यात ऍड करायचं आहे की यावर्षी मागच्या 15 जुलै महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जवळजवळ 2500 mm पाऊस पडला आणि ज्यांनी 4 सूत्री पद्धतीने भात शेती केली त्यांच्या शेतीवर कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम झाला नाही. जरी पाणी साठलं असेल तरी अति उत्तम सध्याची कंडिशन, खूप छान पैकी ते पीक उभं आहे. तर म्हणजे हे एक ऍडिशनल फायदा 4 सूत्रीचा तिथं दिसून आलेला आहे. कारण की हे जे न्यूट्रिएंट्सच्या माध्यमातून आणि सेंद्रिय न्यूट्रिएंट्स जे मिळतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जी स्ट्रेंथ आलेली आहे, रेजिस्टंट डेव्हलप झालेला आहे त्याच्या प्लॅन्टमध्ये. तर हा एक यावर्षी मागच्या 2 वर्षापासून निदर्शनास आलेलं हे एक फायदा त्याच्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना मला सांगावंसं वाटलं. धन्यवाद. धन्यवाद सर. बघा सर, मी थोडा ऍड करतो. नमस्कार. हा गायकवाड सर. हा सर, ते जरा थोडा रेंजचा इश्यू होता, त्याच्यामुळे मला ते तुम्ही हे केलं, मला हे झालं जरा रेंजमुळे जरा आवाज येत नव्हता माझा. तर माझे ते 2-3 होते ना प्रश्न, त्याच्यातलं पहिल्या याचं उत्तर मिळालं सर मला. तर सर मला असं म्हणायचं, यांत्रिक पद्धतीने जे आपण भात लागवड करतो ती फायदेशीर कशी, त्याच्याबद्दल जरा थोडी विस्तृत माहिती मिळाली तर बरं होईल. आणि त्याच्यानंतर सर मला असं म्हणायचं होतं की भातावरती जे निरनिराळे रोग पडतात, बरोबर का, तर त्या रोगाच्या संबंधित जरा थोडी विस्तृत माहिती मिळाली. ते म्हणजे रोगाची ओळख नेमकी कशी घ्यायची, त्याच्यावरती कसं आपल्याला नियंत्रण करता येईल, तर ह्याच्याबद्दल जरा थोडं विस्तृत हे झालं तर चांगलं होईल. जरा थोडं मार्गदर्शन. धन्यवाद सर. सर, यांत्रिकीकरणासंदर्भात डॉक्टर पिसाळ सर, मी आपणास विनंती करतो की गायकवाड सरांना आपण यांत्रिक पद्धतीने भात लागवड केली तर ती कशी फायदेशीर होईल या संदर्भात मार्गदर्शन करावे. विकास सर, मी बोलू का याच्यावर थोडं तोपर्यंत? हा बोला सर. पिसाळ सर जॉन पर्यंत बोला सर. हा, यांत्रिक पद्धतीने भात लागवड करत असताना वेळेची आणि मजुरांची 100% आपली बचत होते. याच्यामध्ये निश्चितपणे जी रोपवाटिका तयार करायची असते त्याच्यात काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. ही रोपवाटिका तयार करत असताना माती आणि तितक्याच प्रमाणामध्ये निम्मी माती आणि निम्म जे काही आपल्याला भरखत द्यायचं असतं, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शेणखत किंवा आपण गांडूळ खत जे वापरतो, हे दोन्ही गोष्टी चाळून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. तसेच आता ह्याच्यामध्ये नवीन सुधारित पद्धती आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ट्रेची आता पद्धत आपल्याला दिसून येते आणि ह्या ट्रेमध्ये ही भरलेली माती आणि भरखत जे आहे, म्हणजे गांडूळ खत किंवा शेणखत हे चाळलेलं हे एकत्र करून त्याच वेळी त्याच्यामध्ये 20 ग्रॅम आपल्याला 15-15-15 ही मिक्स करून द्यायचं असतं. त्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये आपल्याला बियाणं हे त्याच्यामध्ये पसरवून व्यवस्थित टाकायचं असतं आणि सर्वसाधारणपणे एका एकराला 80 ते 100 ट्रे इतके लागतात.
आता बाजारामध्ये यांत्रिक पद्धतीने लागवड करण्यासाठी विविध प्रकारची लागवड यंत्र आलेली आहेत. सुरुवातीला 8 ओळ लागवड यंत्र होतं, त्याच्यामध्ये आता फार चांगला बदल झालेला आहे. यानंतर 6 ओळ लागवड यंत्र आलेलं आहे. याशिवाय 4 ओळ लागवड यंत्र सुद्धा आलेलं आहे. 8 ओळ, 6 ओळ आणि 4 ओळ लागवड यंत्रामध्ये वडगाव मावळ संशोधन केंद्र हे तिन्ही यंत्र वापरलेली आहेत. आणि याच्यामध्ये आम्ही आवर्जून आपल्याला सांगतो की 4 ओळ लागवड यंत्र हे अतिशय उपयुक्त ठरतं. याच्यामध्ये प्रामुख्यानं 4 ओळ लागवड यंत्रामध्ये महिंद्रा कंपनीचं जे आहे ते म्हणजे ऑन राईड, म्हणजे बसून चालवायचं, ते 7.5 लाखापर्यंत त्याचे 7 ते 7.5 लाख रुपये त्याची किंमत आहे. आणि मागं वॉकिंग बिहाइंड आपण जे म्हणतो ते मागे उभं राहून चालवायचं, ते 3.5 ते 4 लाखापर्यंत आपल्याला मिळतं. तसेच ह्या संपूर्ण यंत्र ही जी आपल्या महाराष्ट्र शासनाची यांत्रिकीकरणाची योजना आहे त्याच्यामध्ये याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. 50% सबसिडीवर ही यंत्र आपल्याला उपलब्ध होतात. तर हे निश्चितपणे यांत्रिक लागवड ही प्रचलित पद्धतीपेक्षा अतिशय फायदेशीर ठरते. कारण की पुनर्लागवड पद्धतीचा सुरुवातीचा लागवडीचा खर्च हा प्रचंड प्रमाणात आहे. 24 मजूर प्रति हेक्टरी ही एवढी, एका हेक्टरला 24 मजूर लागतात. 24 गुणिले जर आपण 300 रुपये काढलं किंवा 400 रुपये काढलं तर हा खर्च जवळजवळ 10,000च्या आसपास जातो किंवा 8,000पर्यंत जातो. तोच हा खर्च यंत्राने जर केलं तर आपला 6 ते 7 हजार, 5 ते 7 हजारामध्ये 100% योग्य प्रकारची लागवड करून मिळते. त्याच्यामुळे आपण यांत्रिक पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करावा, प्रचार आणि प्रसार सुद्धा करावा. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही सर ते कोकणामध्ये ना थोडस लोक ड्रम सीडर वापरत होते, ड्रम सीडर. तर त्यामुळे ड्रम सीडरचं काय झालं सर, त्या ड्रम सीडरमुळे आहे ना सीड जास्त प्रमाणात लागायला लागलं. नॉर्मली एक माणसाने ओढायचं असं ड्रम सीडर होतं आणि ते कोरड्यात पेरलं जातं. ड्रम तो सीडर एक चांगला प्रयोग करून बघितला, पण ते काही सक्सेस झालं नाही सर. ते ड्रम सीडर पाटील सर, ड्रम सीडर जी आहे ती आपत्कालीन पीक परिस्थितीसाठी वापरण्यात हो येणारी हो पद्धत आहे. आणि येस ती रहू पद्धतीला पर्याय म्हणून कोकणसाठी पण काढली किंवा आपल्या संपूर्ण विभागासाठी काढलेली आहे. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर कोणत्याही प्रकारची रोपं उपलब्ध नसतात, त्यावेळेची आपत्कालीन किंवा ती अतिपावसामुळे वाहून गेलेले असतात, अशा परिस्थितीमध्ये आपत्कालीन परिस्थिती तयार होते. शेतकरी अतिशय हतबल होतो. ह्याला उपाय म्हणजे मटकीसारखे त्याला 36 तासामध्ये मोड आणणं, आणि हे मोड पहिल्यांदा शेतकरी फोकून पेरायचे. त्याच्याऐवजी ड्रम सीडर आला. आयसीआरने हा ड्रम सीडर विकसित केलेला आहे. 19,000 ते 25,000 त्याची किंमत आहे. आणि हा अतिशय फायदेशीर ठरतो. फक्त ह्याला अट एक आहे, ज्यावेळेस आपण चिखलणीला जायचं तेव्हा चिखलणी व्यवस्थित करून घ्यायची, आणि मग चिखलणी व्यवस्थित करून थोडंच पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं, आणि मग ह्याच्यामध्ये ड्रम सीडर व्यवस्थित ओढायचा, आणि हे रुजलेलं बियाणं जे आहे हे त्याच्यामध्ये व्यवस्थित पडलं जातं. फक्त त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या बाजूने पाऊस येणं किंवा पाणीचा लोंढा येणं हे अपेक्षित नाही, नाहीतर सगळं बी एका कोपऱ्यामध्ये गोळा होऊन येतं. तर त्याच्यामुळे ही पद्धत आपत्कालीन पद्धतीमध्ये अतिशय चांगली आहे. येस ओके. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे गायकवाड सरांचा पुढचा प्रश्न जो आहे भाताच्या रोगासंबंधी, तो आपण नंतर घेऊया, कारण त्या संबंधी बरेच प्रश्न आपल्याकडे प्राप्त आहेत. तर त्याच्या अगोदर मी एक दुसरा प्रश्न घेतो. श्री भाऊसाहेब फडतरे, मुक्काम पोस्ट बोपगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, यांनी विचारले की भाताला फुटवे येण्यासाठी काय करावे लागेल. विकास, मी बोलू का? हा बोला सर, बोला बोला काय. हा, भाताला फुटवे येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जो आपण भाताचं जे सुधारित पद्धतीने लागवड करणं गरजेचं आहे. तुम्ही जर 4 सूत्री पद्धत वापरली तर तुम्हाला हा प्रश्न विचारण्याची गरज पडणार नाही. परंतु ज्या खत मार्फत जर आपली खत मात्रा दिलेली आहे त्या शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं भाताचा जो काही आपण शिफारशीत खत मात्रा आहे ती 100-50-50 आहे. त्याच्यामध्ये जी सुरुवातीची खत मात्रा आहे ती 50-50-50 देणं गरजेचं आहे. आपला शेतकरी चुकतो कुठं तर सुरुवातीला चिखलणी केल्यानंतर त्याला एक भीती वाटत असते की शेतातनं पाणी असताना आपण खतं कशी द्यावीत आणि ते कसं वाहून जाईल. तर शेतकरी बंधूंना कळकळीची विनंती आहे की विद्यापीठानं हे सांगितलेलं आहे की आपण खत मात्रा ही सुरुवातीची भाताला 50-50 मध्ये द्यायची गरज आहे. कारण ज्यावेळेस आपण भात लागवडीसाठी घेऊन जातो, रोपं घेऊन जातो, तेव्हा त्याचं वय 25 ते 30च्या दरम्यान असतं. भाताला फुटवा फुटण्याचं वय जे आहे ते 30 ते 70, म्हणजे पोटरीत येण्याची अवस्था 70व्या दिवशी आहे. तर 30 ते 70 म्हणजे 40 दिवसाचाच आपल्याला स्पॅन मिळतो. आपल्याला 40 दिवसाचा तेवढाच पिरियड मिळतो आपल्याला. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीची खत मात्रा ही उशिरा टाकतो, त्याच्यामुळे आपल्या भाताला फुटवे येत नाहीत. म्हणून 30व्या दिवसापासून 15व्या दिवसापर्यंत म्हणजे 45व्या दिवसापर्यंत जर आपण जर सुरुवातीची खत मात्रा दिली तर ह्याला अतिशय फायदा होतो. आता दुसरं, फुटवे अधिक येण्यासाठी काय करायचं की महिनाभरानंतर तुम्ही जी काही तुम्हाला नत्र खताची मात्रा सांगितलेली आहे, उरलेला 25% नत्र, तो देणं अतिशय गरजेचं असतं. आणि त्यानंतरचा 2 महिन्यांनी देण्याचा जो खत मात्रा आहे
ती सुद्धा देणं गरजेचं असतं. याशिवाय महात्मा फुले कृषी विद्यापीठानं एक जी शिफारस मागच्या वर्षी केलेली आहे की 1% 19-19-19 20व्या दिवशी तुम्ही त्याची फवारणी करायची आणि 40व्या दिवशी एक फवारणी करायची. निश्चितपणे आपल्याला भाताला फुटव्यांमध्ये वाढ झालेली दिसेल. फक्त योग्य वयाची रोपं योग्य अंतरावर नियंत्रित लागवड पद्धतीने लावायचं हे अतिशय महत्वाचं आहे या ठिकाणी. धन्यवाद. धन्यवाद सर. सर त्याचप्रमाणे त्यांचा दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे भातामध्ये तण नियंत्रण कशी करावे, ते ताण झाले तण नियंत्रण कसे करावे, तर आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीनं या संदर्भात काही शिफारशी दिलेल्या आहेत का आणि त्या कोणत्या आहेत? भाताचे तण नियंत्रण करत असताना सगळ्यात महत्वाचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अतिशय महत्वाचं काम याच्यामध्ये केलेलं आहे. प्रतिबंधात्मक उपाय तुम्ही जे करत असाल ते म्हणजे विद्यापीठाचं बियाणं घेणं अपेक्षित आहे. दुसरं, शेणखत जे वापरणार आहे ते उकिरड्यावरलं न वापरता पूर्णपणे कुजलेलं शेणखत वापरणं गरजेचं आहे. बरीचशी तणं त्याच्या मार्फत येत असतात. बांधावरचं गवत हे ज्यावेळेस आपलं उन्हाळा असतो त्या काळामध्ये नष्ट करणं गरजेचं आहे. चिखलनी योग्य प्रकारची करण्याचं अतिशय गरजेचं आहे. हे झालंय प्रतिबंधात्मक उपाय. आता ज्यावेळेस आपण लागवडीसाठी येतो तर पुनर्लागवडीनंतर आपल्याला माहिती आहे की पायराझोसल्फ्युरॉन इथाइल किंवा आपण साथी नावाचं जे तणनाशक आहे त्याचं विद्यापीठानं शिफारस केलेली आहे. ती लागवडीनंतर 3 ते 5 दिवसात किंवा 5 ते 7 दिवसात एका आठवड्याच्या आत त्याची लागवड त्याची तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे किंवा ते जर वाळूच्या ह्याच्यातनं जर दिलं मिक्स करून दिलं तर अतिशय महत्वाचं ठरेल. याशिवाय भाताच्या जे काही पुनर्लागवडीनंतरच्या 3 आठवड्यानंतर म्हणजे तण हे 3 ते 4 पानावर असताना प्रत्यक्षामध्ये त्यावेळेस भाताच्या विविध तणनाशकांच्या शिफारशी त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सगळ्यात महत्वाचं जर कोणतं असेल तर आल्मिक्स. त्याची 8 ग्रॅमची डबी असते. एका एकरसाठी 8 ग्रॅमची डबीचं तुम्ही जर त्याची व्यवस्थित फवारणी एकरी जर व्यवस्थित केली आणि त्यानंतर 45 दिवसांनी लागवडीनंतर 45 दिवसांनी किंवा ह्या फवारणीनंतर 3 आठवड्यांनी तुम्ही परत एकदा जर त्याची बेनणी केली तर निश्चितपणे तुम्हाला योग्य प्रकारचं तण नियंत्रण मिळेल. याशिवाय तुम्ही नॉमिनी गोल्ड म्हणजे 10% बायस्पार्बिक सोडियम हे तणनाशक सुद्धा अतिशय योग्य तणनाशक आहे. 200 ml 500 लिटर पाण्यामध्ये हे करून फवारणी जर केली प्रति हेक्टरी तर निश्चितपणे तण नियंत्रण योग्य झालेलं दिसेल. याशिवाय 2,4-D इथाइल एक्स्ट्रॅक्ट जो आहे तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. तर ही तणनाशक जी आहेत ही विद्यापीठानं शिफारशीत केलेली आहेत. ही लेबल क्लेम आहेत त्याच्यामुळे घाबरून जायचं कोणत्याही प्रकारचं कारण नाही आणि निश्चितपणे योग्य नियंत्रण तुम्हाला मिळालेलं दिसून येईल. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे डॉक्टर के.एस. रघुवंशी सर आणि श्री संताजी जाधव कृषी अधिकारी पंचायत समिती मावळ यांच्याकडनं काही फोटो प्राप्त झालेले आहेत. याच्यामध्ये पीक मोठ्या प्रमाणात पिवळं पडलेलं आहे आणि मुळं कुजलेली आहे. तर याच्यावर कृपया आपण उपाय सांगितले तर बरं होईल सर. मी पिसळ सरांना विनंती करतो की त्यांनी या शंकेचं निरसन करावं. पिसळ सर कृपया आपल्याला अनम्यूट करावे. होय. यामध्ये जे भात पिवळं पडलेलं आहे त्यामध्ये हो सर. पाणी पाणी ज्या ठिकाणी मागच्या 15 दिवसात जसा पाऊस झाला आणि पाण्यामध्ये जिथं भात पीक होतं तिथं काय झालेलं आहे की पाण्याची निचऱ्याबरोबर सुरुवातीला जे काही खत दिलेलं होतं त्याचाही निचरा झालेला आहे. आणि तसं जर असेल तर किंवा समजा पाणी जरी साठलेलं नसलं परंतु आपली जमीन जी आहे त्याच्यामध्ये निचरा न झाल्यामुळं याचं पाणी पिवळं पडलेलं दिसेल. याच्यामध्ये ज्यादा जर पाणी झालेलं असेल खाचरामध्ये तर ते पहिल्यांदा चराद्वारे बाहेर काढायचं आहे आणि त्यानंतर आपली जी शिफारस केलेली नत्र खताची दुसरी मात्रा आहे ती त्याला द्यायची आहे. पण तसं न करता काय करायला पाहिजे की सुरुवातीला साधारणपणे गुंठ्याला एक अर्धा किलो हे युरिया हा अशा भाताला द्यायला पाहिजे जे साधारणपणे 15 ते 3 आठवड्याच्या आसपास आहे त्याला. कारण काय पिवळं पडलेलं आहे थोडंसं हिरवं झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपण विद्राव्य खत 19-19-19 आणि त्याबरोबरच विद्यापीठाचं 19-19-19 जे आहे ते आपल्याला 10 ग्रॅम आणि त्याचबरोबर आपल्या विद्यापीठाचं जे सूक्ष्मद्रव्याचं आहे तर ते 3 मिली या प्रति लिटर पाण्याला याप्रमाणे जर फवारणी केली तर ही परिस्थिती आपल्याला याच्यामध्ये सुधारलेली दिसेल. धन्यवाद सर. मला वाटतंय काशीद सर बोला की सर.
हा काशीद सर आहेत का? हॅलो. तो आहे ना सर, बोला की. हा काशीद सर, तुमच्या भागातलेच हे अधिकारी आहेत, कृषी अधिकारी आहेत हा त्या भागात. त्यामुळे तुम्ही पण काय सूचना करायच्या असतील तर केलं तर बरं होईल. सरांनी सांगितलेलं आहे सर बरोबर. ह्याच्यामध्ये मी फक्त एक सांगेन, ह्याला पाण्याची, तुम्ही जे काय कराल त्याला पाण्याची नितांत गरज आहे. सरांच्या मध्ये फक्त मी ऍडिशन घालतो. ह्याला सरांनी सांगितलं तसं खताची मात्रा तर गरजेची आहे, सरळ सरळ त्यात दिसून येते. पण 2 नंबरचा फोटो मात्र जरा मी हे करण्यासारखा आहे, म्हणजे त्याच्या जे भेगा खाली पडलेल्या आहेत त्याच्यावर क्लिअर कट पाण्याचं दिसतंय जरा की त्याच्यात अवलंबक पाणी कमी दिसतंय सर त्याच्यामध्ये, त्यामुळे बी पिवळं पडलंय असं वाटतंय, आणि सरांनी आता असं बी दिसतंय. सर. काशी सर, मी एक गोष्ट ऍड करू का याच्यामध्ये? हो सर, प्लीज हा प्लीज. बोला ना सर. हॅलो विकास सर. हा सर. हा जो फोटो आहे ना, या हम्म. फोटोमध्ये झिंक आणि आयर्नची Yes. डिफिशियन्सीच्या बद्दल सुद्धा विचारात करण्यात यावा. कारण की बऱ्याच वेळेला असे जे सिम्पटम्स दाखवतात तिथे झिंक आणि आयर्नची डिफिशियन्सी असते. त्या संदर्भात काशीद सर सांगतीलच. आणि त्यानंतर कुठं कुठं स्पॉट दिसत आहेत, तर प्रोपिकोनॅझोल 1 लिटरला 1 मिली या हिशोबाने जर फवारणी केली शेतकरी बांधवांनी, तर त्यांना निश्चित याचा फायदा होईल. धन्यवाद काशीद सर. हा सर, झिंक आणि दोन्ही. आयर्न बद्दल सांगा फक्त. हा सर, ह्याच्यामध्ये पिसळ सरांनी ऑलरेडी मायक्रोग्रेड 2ची फवारणी आपल्याला सांगितलेली आहे. कारण जमिनीतनं हा द्यायचं तर परत ह्याला थोडी अडचण येते असं दिसतंय, कारण पावसाचं क्लिअर कट त्याच्यामध्ये सिम्पटम दिसते की ह्याच्यामध्ये अडचण आहे पाण्याची. तर पाणी हा उपयुक्त आहे, सरांनी सांगितलेले उपाय गरजेचे आहेत. आणि मायक्रोग्रेड 2ची फवारणी ही अत्यंत गरजेची आहे, ती तुम्ही करा. आणि मोरे सर सांगत होते काहीतरी, मोरे सर प्लीज तुम्ही प्लीज. सर, याच्यामध्ये मी एक अजून गोष्ट ऍड करू इच्छितो. कारण गेल्या महिन्यात हैदराबादमध्ये काही शेतामध्ये आम्ही व्हिजिट केल्या होत्या. त्याचं आमच्यासोबत एक निमॅटॉलॉजिस्ट मॅडम सुद्धा होत्या. आणि त्या ठिकाणी व्हिजिट करत असताना हा प्रॉब्लेम पूर्ण वेगळा आहे, पण बऱ्याचशा भागात हैदराबादच्या एरियात, त्या एरियात फिरत असताना एक जाणवलं की त्या ठिकाणी भाताच्या पिकामध्ये सध्या सूत्रकृमीचा प्रादुर्भाव वाढतोय. कदाचित आपल्या भागात असेल नसेल मला माहित नाही, परंतु तो प्रॉब्लेम देखील भविष्यात आपल्याकडे येणार आहे. बऱ्याचशा भाताच्या खाचरामध्ये निमॅटोडचा प्रॉब्लेम हल्लीच्या भागात वाढतो. तर शेतकऱ्यांनी मुळं उपटून त्या ठिकाणी त्या मुळाच्या किंवा सूत्रकृमीच्या गाठी आहेत का नाही ते देखील पाहणं फार गरजेचं आहे सर. येस येस सर. धन्यवाद. निश्चितपणे सर, आपण हेच संशोधनामध्ये भर घातलेली आहे याच्यामध्ये. आम्ही पण इथनं पुढे थोडं लक्ष ठेवून राहू, आणि शेतकऱ्यांकडनं तसं जर जाणवलं आम्हाला तर आम्ही निश्चितपणे तुमचं मार्गदर्शन घेऊ. धन्यवाद सर. धन्यवाद सर. याचबरोबर आजच्या आपल्या मीटिंग मध्ये. हॅलो 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 सर. हा बोला बोला, भाऊसाहेब बोलतायत कोणतरी. हो, बोला भाऊसाहेब पडतारे बोलतो साहेब. माझा एक प्रश्न राहिलेला आहे. भात शेतीत शेवाळाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे आमच्या इकडे. हो सर, सांगतो आहे, तो प्रश्न पुढे आहे. क्रमाक्रमाने आपण प्रश्न घेतोय सर. त्याविषयी मार्गदर्शन करा आम्हाला. हो हो. बरं विकास, तर विकास त्यांनी विचारलं तर देऊ की उत्तर आपण प्रश्नाचं? ठीक आहे सर. तर यांचा असा प्रश्न आहे की भात शेतीमध्ये जे शेवाळ आहे त्याचं प्रमाण मोठं आहे. तर रघुवंशी सरांना मी विचारेल की या शेवाळाचं आपण नियंत्रण कसं करता येईल सर आपल्याला? भाऊसाहेब म्हणून शेतकरी आहेत, त्यांचा हा प्रश्न आहे सर. सर बोलू मी तोपर्यंत? सर जॉईन आले सर, आले. हा रघुवंशी सर आले. बोला सर रघुवंशी सर. हॅलो. हा सर. नाही, आवाज कट झाला होता. प्रश्न कुठला आहे सर? भात खाचरामध्ये शेवाळाचं प्रमाण जास्त आहे. भाऊसाहेब म्हणून आपल्याकडे एक शेतकरी आहे, तर त्यांच्या शेतामध्ये तो प्रॉब्लेम आहे. तर त्या भात खाचरामध्ये शेवाळ तयार होतं जास्तीचं, तर त्याचं नियंत्रण कसं करता येईल? भात खाचरामध्ये जे शेवाळाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे, अशा ठिकाणी आपल्याला सुरुवातीला मोरचूदचा वापर करून त्याचं नियंत्रण कमी करू शकतो. सुरुवातीला आपल्याला मोरचूदचा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे. त्यानंतर ब्लिचिंग पावडरचा सुद्धा आपण वापर करू शकतो. परंतु प्रश्न असा आहे की जर सुरुवात असेल खाचरामध्ये, त्याची जर लागण व्हायला सुरुवात असेल तर याचे रिझल्ट चांगले मिळतात. परंतु शेवाळ जर जाड असेल, जास्त खूप मोठ्या प्रमाणात असेल, तर ते गोळा करून बाजूला काढून नष्ट करणे हा एकमेव सगळ्यात चांगला उपाय आहे. कारण की जाड शेवाळामध्ये आम्ही ट्रायल घेतली होती. सुरुवातीच्या काळात रिझल्ट मिळतात, परंतु शेवाळ जर एकदा जाड झालं, त्याची जर डेन्सिटी वाढली, तर तिथं या मोरचूद किंवा आपलं ब्लिचिंग पावडर कशाचाही फायदा फारसा होत नाही.
तर ते कलेक्ट करून नष्ट करणे हाच एक उपाय आहे. सर मी याच्यामध्ये थोडस ऍड करू इच्छितो. हा करा 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 हा सर, ह्याच्यामध्ये भाऊसाहेबांनी जो प्रश्न विचारलाय हा पश्चिम पट्ट्यातला मोठा प्रश्न झालेला आहे दिवसेंदिवस. सुरुवातीचा पाऊस आणि नंतर त्यानंतरचा उघडणारा पाऊस ह्याच्यामध्ये शेवाळ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. ह्याला जर कायमचं सोल्युशन काय पाहिजे असेल तर भात उत्पादक शेतकऱ्यांना कळकळीची विनंती अशी आहे की विद्यापीठ नेहमी म्हणतं की 5 वर्षानंतर एकदा मध्यम स्वरूपाची नांगरणी करा. बरेचसे शेतकरी हे टाळतात, ते फक्त कुळवणी करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की हे शेवाळ्याचं बीज किंवा हे तंतू तसेच त्या ठिकाणी बऱ्याचदा जमिनीच्या वरच्या स्तरामध्ये राहण्याची त्याची प्रवृत्ती असते. तर हे आतमध्ये खोलवर गाडले जातील. हा प्रतिबंधात्मक उपाय झाला. पुढील वर्षी तुम्ही हा जरूर करा. आता शेतामध्ये शेवाळ साठलेलं आहे. सरांनी जसं सांगितलं तसं कॉपर सल्फेट हे आपल्याला शेतातनं जिथनं पाणी आतमध्ये येतं त्या ठिकाणी कॉपर सल्फेट एका कॉटनचं जे आपलं हे असतं पोतं असतं किंवा गोनपाट असं म्हणतो, त्या गोनपाटामध्ये 1 किलो एका एकरला असं जिथनं पाणी आतमध्ये येतं त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचंय. आता ज्या शेतकऱ्याला शक्य आहे त्यांनी असा दुसरा एक प्रयोग करण्यात हरकत नाही की त्या कॉटनच्या पिशवीच्या छोट्या छोट्या पुरचुंड्या तयार करायच्या आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे शेवाळ साठलेले आहे त्या ठिकाणी हे टाकायचं हळूहळू. आणि हे पाणी बाहेर जाऊन द्यायचं नाही. हे पाणी आतमध्ये आल्यानंतर एक 4 ते 5 दिवस जाऊन देऊ नका. हळूहळू शेवाळाचा रंग चेंज होईल आणि ते शेवाळ आपल्या ह्याच्यातनं नष्ट होऊन हळूहळू जाईल. आता तुम्हाला हा प्रश्न असेल की ह्याच्याशिवाय दुसरी पद्धत कोणती, तर रघुवंशी सरांनी सांगितलं तसे जर आपल्याकडं माणसं असतील, लेबर असेल, तर तुम्ही सगळ्यात चांगला उपाय म्हणजे हे सगळं गोळा करून बाजूला करून टाकणं. तुम्हाला कायमचा हा नायनाट त्या ठिकाणी दिसून येईल. आणि एकमेव एवढंच एक औषध त्याच्यासाठी आहे. जगात कुठंही ह्या तणनाशक म्हणजे हेच त्याला तणनाशक अजिबात नाहीये. त्याच्यामुळे हीच पद्धत मोरचूत, हीच पद्धत ह्या ठिकाणी अवलंबावा, हीच विनंती. धन्यवाद. धन्यवाद सर. तसेच आजच्या या मीटिंगमध्ये श्री संताजी जाधव कृषी अधिकारी पंचायत समिती मावळ जिल्हा पुणे हे उपस्थित आहेत. त्यांचे 3-4 महत्वाचे प्रश्न आहेत जे आज अलीकडच्या काळामध्ये मावळ पट्ट्यामध्ये भेडसावतात. तर मी सरांना विनंती करेन की त्यांनी अनम्यूट करून आपले प्रश्न स्वतः विचारावेत, जेणेकरून त्यांच्या शंकेचं व्यवस्थित निरसन होईल. संताजी सर प्लीज. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्वांचं अभिनंदन करतो की असा प्रोग्राम घेतला. विभागीय विस्तार केंद्राचंही खूप खूप आभार. कारण काय झालं की बऱ्याच शंका येतात. आता आम्ही फॉर्च्युनेट आहे की काशीद सरांचं जवळच आहे आमच्या रिसर्च स्टेशन. त्यांच्याबद्दल बऱ्याचदा आम्ही शंकेचं निरसन करतो. पण आज सगळ्याकडचे जवळ जॉईन होतात त्यावर प्रत्येकाचा विचार घेणं. आमच्या जर मावळ तालुक्यामध्ये आहे की 2 प्रश्न कायम म्हणजे भेडसावतात. एक तर आहे की पावसाचं प्रमाण, कारण पाऊस पडून जातो नंतर परतीचा पाऊस कधी कधी लवकर येतो किंवा लवकर येत नाही उशिरा, आणि त्यावेळेला फळंजाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणे वाढतं. त्यामुळे उत्पादन आमचं कमी येते. आणि दुसरा एक आहे की गेल्या वर्षी खूप जाणवला तो की कुसळी भात किंवा मग आपण त्याला जंगली भात बोलतो, त्याचा एक प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे. मग त्याच्यावर कसं म्हणजे त्याचं नियंत्रण कसं करता येईल याबद्दल जर मार्गदर्शन झालं तर खूप छान वाटेल. धन्यवाद सर. भातामधलं पळंजाचं जे काही प्रमाण आहे ह्या मल्टिपल फेनॉमिनन म्हणून सगळ्यांना आपल्याला माहित आहे. हे काही एकाच कारणामुळं भाताचं पळंजाचं प्रमाण हे येतं असं नाहीये. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे शिफारशीत अन्न खत मात्रा जी दिलेली आहे विद्यापीठानं, त्याचा वापर करणं गरजेचं आहे. ते जर व्यवस्थित नाही केलं तर 100% पळंज येणार. दुसरं आहे, मोरे सर आपल्याला सांगतीलच की खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला, पळींज 100% येणार. ते त्याचं नियंत्रण कसं करायचं मोरे सर 100% आपल्याला सांगतील. तिसरं जो आहे ते म्हणजे ज्यावेळेस फुलोऱ्यामध्ये पीक असतं त्यावेळेस सकाळच्या वेळेस जेव्हा भाताचं पॅनिकल जे म्हणतो ते आपण ओपन झालेलं म्हणतो, जेव्हा फुल बाहेर येतं आणि त्यावेळेस जर पाऊस हा जोराचा असेल तर ते भाताचं पॅनिकल स्वतःला बंद करून घेतं. परंतु ते जर पाऊस जर ड्रिझलिंग म्हणतो हळूहळू येणारा जर पाऊस असेल तर 100% त्याला कळत नाही आणि ते तोंड त्याचं ओपन ठेवतं. आणि त्या पिरियडमध्ये पाण्यामुळं त्या आतले परागकण सगळे वाहून जातात, धुवून जातात आणि साहजिकच पळींज आपल्याला वाढलेलं दिसतं. याशिवाय सूक्ष्म अन्न मूल्यद्रव्यांची कमतरता. आपल्यातले बरेचसे जण मुळामध्ये मूळ खतच वापरत नाहीयेत, म्हणजे जे आपण शिफारशीत खत मात्रा वापरतो तीच वापरत नाहीत. आणि हे सूक्ष्म अन्नद्रव्य मूलद्रव्यांची ज्या ज्या शिफारशी विद्यापीठाने दिलेल्या आहेत त्या तुम्ही योग्य वेळी वापरा. तुम्हाला 100% पळंजाचं प्रमाण हे कमी झालेलं दिसेल. आणि सगळ्यात महत्वाचं, जो भाताचा पेंडा 4 सूत्री मधला आपण गाडायला सांगितलेला आहे तो एकदा जरूर गाडायला सांगा शेतकऱ्याला. हे पळींज कायमस्वरूपी तुमच्या शेतातनं गेलेलं
दिसून येईल. तर हे मल्टिपल फेनॉमेनन आहे. सगळ्यांचा विचार करा तुम्ही आणि सगळ्या गोष्टी एकत्रित केला तर पळी 100% कमी होईल. दुसरा जो प्रश्न आहे तो जंगली भात किंवा कुसळी भात हा भातासारखाच भाताचा भाऊ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचे एकूण 7 प्रकार आहेत. 7 प्रकारापैकी 4 प्रकार हे प्रामुख्यानं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामधल्या आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये दिसत आहेत. यासाठी सगळ्यात चांगला उपाय कोणता असेल तर तो म्हणजे विद्यापीठाचं बियाणं वापरा. संतजी जाधव स्वतः होते, त्यांनी बघितलेले की विद्यापीठाची कोणत्याही प्रकारची कोणत्याही पट्ट्यामध्ये एकही तक्रार उपलब्ध नाही. परंतु ते ज्या ठिकाणी खाजगी बियाणं वापरलं गेलंय त्याच्या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणामध्ये जंगली भात आपल्याला दिसून येतो. भातासारखा दिसणारा भात हा भाताबरोबरच वाढतो आणि ज्या वेळेस पीक पोटरीमध्ये येतं त्यावेळेस हा कुसळी भात एकदम उंच वाढायला सुरुवात होते आणि भाताच्या आधी लवकर निसवतो. आणि ज्या वेळेस ह्याला धक्का लागतो तेव्हा हा घळकण गळून पडतो. ह्याचे जे दाणे आहेत हे आपल्यालाही माहिती आहेत, याच्यावर जाड रेघा असतात, याचा रंग हा तपकिरी असतो, लाल असतो आणि हा भात चवीला अजिबात चांगला नाहीये. घशाखाली सुद्धा हा भात अजिबात उतरत नाही. म्हणजे हा संपूर्ण आपलं जे पीक आहे याची क्वालिटी, गुणवत्ता हा खराब करून टाकतो. आणि मी 10 वर्षापूर्वी आपल्याला असंच सांगितलेलं होतं की पश्चिम पट्ट्यामध्ये हा मोठा प्रॉब्लेम होणार आहे आणि आपण त्यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे. कृषी विभागामार्फत आपण हे कायम सांगत असतो. ह्याच्यावर उपाय एकच, विद्यापीठाचं बियाणं वापरा. शेणखत जे वापरता तुम्ही म्हणजे FYM जे आपण म्हणतो किंवा कंपोस्ट खत वापरतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे गवत किंवा हे कुसळी भाताचं जे काही आता तुम्ही उपटून काढलेलं आहे ते उकिरड्यावर न टाकता गाडणं गरजेचं आहे. कारण ह्याचा प्रसार त्याच्या मार्फत होतो. एका शेतातनं दुसऱ्या शेतामध्ये हे पाण्याच्या मार्फत वाहून येतं, तिथं कुठंतरी बंदोबस्त होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हा दिसला पोटरीत आल्यानंतर आपले इंद्रायणी माहितीये तुम्हाला, समृद्धी माहितीये, भोगावती माहितीये, ह्याच्यापेक्षा हा उंच वाढतो. साहजिकच शेतकऱ्याला जागृत करा की ह्याच्यापेक्षा उंच पीक दिसल, उंच गवत, उंच भात दिसला की तो कुसळी भात आहे लक्षात ठेवायचं, उपटायचं आणि गाडूनच टाकायचं. कुठेही उकिरड्यावर टाकू नका. ह्याचा प्रसार 100% थांबवता येईल आणि याचा प्रादुर्भाव हळूहळू निश्चितपणे कमी करता येईल. धन्यवाद. धन्यवाद सर. राशीद साहेब, एक मुद्दा मला ऍड करायचा आहे. बोला. हॅलो. हा बोला ना सर. हा, भातामधील जे पळंज आहे त्याच्यामध्ये पळंज जे हा सर बोला ना. आवाज गेलाय बहुतेक त्यांचा. आणि डिस्कलरेशन, सीड डिस्कलरेशन, हे 3 जर प्रॉब्लेम दिसले तिथं, 3 प्रॉब्लेम जर तिथं आले तर अशा परिस्थितीमध्ये पळंजचं प्रमाण वाढलेलं दिसून येतंय. सर आपण तुमची ही जी ओळ आहे ती परत रिपीट करा. यातलं फक्त ग्रेन डिस्कलरेशन हा रोगाचं आलेला आहे त्या संदर्भामध्ये, ते तुम्ही पहिले ती अख्खीच्या अख्खी ओळ रिपीट करा सर, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला येईल. नाही, मानेवरील करपा हा जो ब्लास्ट आहे, पायरिक्युलरिया ओरॅजी बुरशीमुळे हा रोग होतो. हा मानेवर होतो. मानेवर जर ज्या रोगाचं इन्फेक्शन झालं तर मान तिथं चपटी होते आणि त्याचा कलर तपकिरी रंगाचा होता आणि मान मोडल्या जाते. मान मोडली की पुढं अन्नद्रव्य पास होत नाही, अन्नद्रव्य दाण्यापर्यंत जात नाही आणि पळीचं प्रमाण वाढतं. ते एक कारण आहे. त्याच्यानंतर ब्राऊन तपकिरी ठिपके, ब्राऊन स्पॉट, तपकिरी ठिपके, या तपकिरी ठिपक्याचा प्रादुर्भाव जर वाढला तर त्याच्यामुळे सुद्धा पळंचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलेलं आहे. आणि इतक्यात तपकिरी ठिपक्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणून शेतकरी बांधवांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की त्यांनी जर क्लोज ऑब्झर्वेशन ठेवलंय तर त्यांच्या ते लक्षात येईल की त्यांच्या शेतामध्ये कुठल्या प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्याप्रमाणे उपाययोजना त्यांना करता येईल. धन्यवाद. धन्यवाद सर. बालावर सर एकच मिनिट बोलतो. महत्वाचं काशीद सरांनी जे सांगितलं ना पळ्यांच्या बाबतीत, मी शेतकरी बांधवांना एक आवाहन करेन. शेतकरी बांधवांना एक अपेक्षा असते की माझा भात हिरवा दिसावा म्हणून थोडं नत्राचं प्रमाण त्यांच्याकडून जास्त वापरण्यात येते. तर त्याला लोकांनी जो आपण रिकमेंडेड डोस केलेला आहे, काशीद सरांनी जे सांगितलं 50-50-50 सुरुवातीला आणि नंतर 50, त्यामुळे हिरव्या भाताकडे जाऊ नका. हिरव्या भाताला तुम्ही खत देत नाहीये, तुम्ही मातीला खत देताय बरे आणि पुढे कीड रोगाला तुम्ही निमंत्रण त्याला अजून पुष्टी देत आहे. दुसरी गोष्ट, जो जंगली भात किंवा या संदर्भात काशीद सरांनी जो मुद्दा उपस्थित केला, बांधवांनो भविष्यात 30% भात शेती कमी होणार आहे. ही भात शेती जर तुम्हाला कमी नसेल करायची केवळ यामुळे जंगली भात किंवा आमच्याकडे रातं म्हणतात,
आपण याला अप्रूव्ह करणे किंवा काढून टाकणे एवढं सोल्युशन आहे. आम्ही शंभरांनी दरवर्षी तक्रारी बघतोय. याला एकच सुरुवातीलाच मी उल्लेख केला, क्वालिटी बियाणं घ्या, चांगल्या ठिकाणून बियाणं घ्या, बियाणं जेव्हा लावाल त्यावेळेस चांगलं चेक करून घ्या, बियाण्याची गोणी पूर्ण खाली करून घ्या, त्याच वेळेस तुम्हाला चांगलं घ्या. मात्र या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. सर धन्यवाद सर. हा धन्यवाद सर. त्याचप्रमाणे संताजी जाधव सर जे आहेत त्यांचा अजून एक प्रश्न होता की भाताच्या इंद्रायणी सुवासिक वाणामध्ये काही ठिकाणी सुगंध येत नाही, असं कशामुळे होतं आणि त्यावर पर्याय काय? सर मला ह्याच्यावर बोलावंच लागेल, कारण इंद्रायणी वाण तुम्ही उत्तर व्यवस्थित द्या. नाही, कारण इंद्रायणी हा वाण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1987 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळ इथून हा प्रसारित झालेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या भाग्यलक्ष्मी कोणती असेल तर हे इंद्रायणी वाण आहे. आता हे एक सगळ्यांचीच तक्रार असते की याचा वास कमी होत आहे. तर शेतकरी बांधवांना एक लक्षात ठेवा की भाताचे कोणताही वाण असो त्याच्यामध्ये 18 प्रकारचे अमिनो ऍसिड्स असतात आणि त्याच्यामधली ही एक आहे की 2-acetyl-1-pyroline. हा 2-acetyl-1-pyroline घटक हा भाताला सुवास तयार करतो, चांगला वास त्याला निर्माण करतो, सुगंध निर्माण करतो. आणि हा जर ट्रिगर होणं म्हणजे ह्याला जर सुरुवात जर करायची असेल तर त्यासाठी चांगल्या प्रकारचं वातावरण असणं त्या भागामध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्याची गरज अशी आहे की भात फुलोऱ्यामध्ये असताना 65 ते 75% इतकी आर्द्रता वातावरणामध्ये असणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. आणि त्याचवेळी रात्रीचं जे काही तापमान आहे ते तापमान हे 20 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असणं गरजेचं आहे. सुदैव एवढं चांगलं आहे की आमच्या पट्ट्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये हा जो सुगंधित वाण तयार होतोय भाताचा, ह्याच्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण राहतं आणि निश्चितपणे त्याला वास चांगला होतो. आता वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल होतोय हे आपणही बघताय की जसं हेमंत पाटील साहेबांनी सांगितलं, जूनचा पाऊस अतिशय कमी, जुलैचा पाऊस अतिशय जास्त, ऑगस्टमध्ये आता तर पाऊस पूर्णच बंद झालाय. ह्याच्या पुढची परिस्थिती आपल्याला माहित नाही आणि पुढच्या 15 दिवसांनी भात पीक फुलोऱ्यामध्ये येणार आहे. शेतकरी बंधूंनो, वासावर 100% सुगंधी वासावर 100% काही ना काहीतरी परिणाम होणार आहे. म्हणून हे तुम्ही ह्याच्यासाठी एकच करा, चांगल्या प्रकारचं बियाणं म्हणजे विद्यापीठाचं बियाणं वापरा. दुसरं, वातावरणामध्ये त्याला योग्य प्रकारची जे काही खत मात्रा आहे ती द्या. त्याच्यामध्ये भुरखतांचा वापर सुद्धा करा. आणि ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, जे म्हणजे आर्द्रता आणि त्याच वेळी रात्रीचं तापमान, हे जर व्यवस्थित राहिलं तर तुमचे सुद्धा जी काही इंद्रायणी आहे त्याला 100% चांगला सुगंध येईल. परंतु जसं ह्याचं असं आहे की हीच जर इंद्रायणी कोकणामध्ये नेली, हीच जर इंद्रायणी मराठवाड्यामध्ये नेली तर तिला वास येईल का? तर नाही शेतकरी बंधूंनो, कारण कोकणामध्ये आर्द्रता 75% पेक्षा जास्त असते. फुलोऱ्याच्या काळामध्ये सुद्धा 75% आर्द्रता ही राहते. मराठवाड्यामध्ये आर्द्रता 65% पेक्षा कमी होते. साहजिकच त्या ठिकाणी सुवास डेव्हलप होत नाही, सुगंध त्याला डेव्हलप होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला देवानं दिलेली देणगी आहे. फक्त तुम्ही योग्य प्रमाणामध्ये जी काही जे आम्ही सांगतोय सुधारित पद्धतीचं पीक व्यवस्थापन ते करा. आणि निश्चितच अशा प्रकारचं वातावरण जर तुमच्या इथं उपलब्ध झालं तर भाताला, इंद्रायणी भाताला सुगंध निश्चितपणे येणार आहे, तो कुठेही जाणार नाही. धन्यवाद. धन्यवाद. यामध्ये मी आणि सांगू इच्छितो, जसं इंद्रायणीचं आहे तसंच आजरा घनसाळ. येस सर. कोल्हापूरचा आजऱ्यामधली जी एक 4-5 गाव आहेत, त्या गावामध्येच जसं आपण म्हटलं तसं लोंबी बाहेर पडल्यापासून भाताची ते दाणे भरायची अवस्था आहे, त्यामधलं जे तापमान किंवा आर्द्रता आहे याच्यावरच हे अवलंबून आहे. आता तोच आजरा घनसाळ घेऊन जर आपण इकडे पठारी प्रदेशात लावला तर त्याला तसा वास येत नाही. दुसरी गोष्ट, आणि इंद्रायणी बद्दल एक सांगायची म्हणजे माझा कराड तालुका आहे म्हणून मी सांगतो, कराड तालुक्यात सुद्धा कृष्णा नदी जर आपण पाहिली तर कृष्णा काठ जो आहे म्हणजे उंब्रज पासून पुढे जर आपण बघितलं ते रेठऱ्यापर्यंत हे कृष्णा नदीनं साखराचं वळण घेतलेलं आहे. आणि तिथं जे एक मायक्रो क्लायमेट तयार झालंय त्यामुळं तिथला जो कारवे असेल, कराड असेल, कुडशी असेल किंवा रेठरे हा जो भाग आहे, ह्यामधली जी इंद्रायणी आहे तिला एक वेगळाच म्हणजे सुगंध जो आहे तो तिथं टिकून राहतोय त्यावेळेला. आणि ह्याचा फायदा हा इंद्रायणी, कराडची इंद्रायणी किंवा कराडचा इंद्रायणी याला फार डिमांड आहे मार्केटमध्ये यावेळी. निश्चित सर, निश्चित. धन्यवाद सर. पुढील जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मगाशीच काशी साहेबांनी दिले. शेतकरी आहेत प्रवीण तुकाराम गाडे, मुक्काम पोस्ट जांभूळ
तालुका मावळ जिल्हा पुणे. भात शेतीमध्ये मजुरांचे प्रमाण कशा प्रकारे कमी करता येईल? यांत्रिकीकरणावर भात लागवड व आंतरमशागत व काढणी कशा प्रकारे करता येईल? तर सरांनी याचं उत्तर दिलेलंच आहे. तरी पण मी पिसळ सरांना विनंती करतो की त्यांना अजून त्याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे का ही यांत्रिकीकरणाच्या संदर्भामध्ये? भात काढणी करता आता रिपर मार्केटमध्ये खूप जोरात आलेले आहे. रिपर बरोबर मुळे भात काढणी सोपी जाते, पण लावणीच्या बाबतीत आहे ना थोडंसं अजून मजुराचं प्रमाण कमी होणं थोडं मुश्किल वाटतं. बरोबर सर. तर ह्याच्यामध्ये हो. ऍडिशन मी करेन की आंतरमशागत करणं शक्य होईल, परंतु त्यांचं जे प्रश्न आहे की 2 ओळीतलं अंतर जे आहे ते बऱ्याचदा 4 ओळ लागवड यंत्र आणि 8 ओळ लागवड यंत्र ह्याच्यामध्ये ठराविक असंच ठेवलं जातं. रोपांमधलं अंतर हे आपल्याला ऍडजस्ट करता येतं त्याच्यामध्ये, पण बरोबर हे आहे. एकाच प्रकारचं अंतर ठेवलं जातं. तर त्यांचा गाड्यांचा प्रश्न हा चांगला आहे. ह्याच्यावर कोनोविडर जसं 25 वर डेव्हलप करण्यात आलं, तशा पद्धतीचं जर 20 वरचं कोनोविडर जर कुठं उपलब्ध झालं, त्याच्यामध्ये जर संशोधन झालं तर निश्चितपणे ह्याचा फायदा होईल, ते म्हणजे आंतरमशागतीसाठी. आणि ज्यांनी म्हणजे हे जर यांत्रिकी पद्धतीने लावलं तसं. आणि काढणीच्या बाबतीमध्ये त्यांनी जो प्रश्न विचारलाय तर त्याच्यामध्ये अतिशय प्रगती झालेली आहे. पहिल्यासारखं नाहीये. आता आपल्याला माहिती आहे की पॉवर टिलर चलित काढणी यंत्र आहेत. त्याला पुढे अटॅचमेंट असते. एक साधारणतः 50,000पर्यंत ती अटॅचमेंट मिळते. त्यांनी एका बाजूला ओळी काढून कापून एका बाजूला टाकल्या जातात. वेगळ्या वेगळ्या प्रकारची रिपर हे 70,000पासून 1,50,000पर्यंतची चांगली रिपर आलेली आहेत, जे बाजूला काढून पीक एका बाजूला टाकतायत. आणि नंतरचं जे आहे ते रिपर कम बाइंडर म्हणून आहे. ते म्हणजे भात पीक कापून त्याला दोरीने बांधून एका बाजूला टाकलं जातं. आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे हार्वेस्टर. आता भात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हार्वेस्टर सुद्धा काढण्यासाठी वापरला जातो. धन्यवाद. धन्यवाद सर. म्हणजे एकंदरच भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणामध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न जो आहे, पुढचा प्रश्न सर तो घेऊन टाका ना प्रश्न. किडीचा प्रश्न महत्वाचा आहे. पुढचा घ्या. मोरे सर सांगतील त्याच्याबद्दल. प्रश्न असा आहे की तापमान आता पाऊस थांबलाय आणि आता अचानक तापमान वाढलंय, तर ह्या अवस्थेमध्ये किंवा या अशा वातावरणामध्ये, नैसर्गिक वातावरणामध्ये भात पिकावर कोणत्या रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होण्याची या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात शक्यता आहे आणि तो कसा टाळू शकतो आपण? परदेशी सर किंवा रघुवंशी सर? सर परदेशी बोलतोय. तर आता काय झालंय, आता पाऊस उघडलेला आहे आणि भात पिकात पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, भात पिकावर बुरशीजन्य रोगाचं म्हणजे आपण करप्याचा प्रादुर्भाव आपल्याकडे जास्त प्रमाणात येऊ शकतो. तर काय झालंय, तापमान आहे आणि आर्द्रता पण आहे, त्याच्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त येऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला प्रायमरी म्हणजे आपल्याला स्प्रे फवारणी घेणं गरजेचं आहे, किंवा एक 22 टेनचे आपण कार्बन टेनचे म्हणतो त्याची एक फवारणी घेतली एक प्रायमरी स्टेजला, तर त्याचा करप्याचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो. आणि महत्वाच्या किडीमध्ये फक्त तर अळीचाच प्रॉब्लेम आता सध्या जास्त दिसतोय आपल्याकडे. भातामध्ये लागवड झालेली आहे, तर 1 महिन्याच्या आत जे प्लॉट आहे त्याच्यात अळीचाच प्रॉब्लेम जास्त दिसतोय. मग अळीसाठी सुद्धा आपल्याला प्रोक्लेम किंवा कोराजेन यांची जी अशी फवारणी जर घेतली तर त्याचा सुद्धा आपण बंदोबस्त चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे सर याच्यासाठी आपण हे रासायनिक उपाय सांगितले. तर मी मोरे सरांना विनंती करेन की ह्या ज्या वातावरणाचे जे रोग आणि किडी या पुढच्या 2 आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे वातावरणानुसार, तर याच्यासाठी काही जैविक उपाययोजना आपल्याला करता येतील का? मोरे सर. मोरे सर उपलब्ध नाहीयेत, पण मी आपल्याला असं सांगेल की भात पिकावरील रोगाच्या नियंत्रणासाठी आपण ट्रायकोडर्मा हर्जियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी या किडीत या बुरशी बुरशी बुरशीनाशकांचा जैविक बुरशीनाशकांचा आपण 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात किंवा 5 ml प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापर करू शकतो. आणि अळी किंवा इतर किडीच्या संदर्भात ज्यावेळेस मोरे सर आपल्याला उपलब्ध असतात त्यावेळेस ते आपल्याला. हा सर, मोरे सर.
बऱ्याचशा वेळेस आता आपल्याकडे पावसाचं प्रमाण कमी जास्त होतंय, बऱ्याचशा वेळेस ड्राय स्पेल खूप मोठ्या प्रमाणात पडतायत. सडन तापमान कधी कधी वाढलेलं दिसून येतं आणि या पिरियडमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये भाताच्या पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव निश्चितपणे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार किंवा भागानुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या किडी त्या ठिकाणी आढळून आलेल्या दिसतात. आता मागील काही वर्षापूर्वी मुळशी भागात खूप मोठ्या प्रमाणात जे तपकिरी रंगाचे तुडतुडे आहेत किंवा हिरव्या रंगाचे तुडतुडे आहेत याचा प्रादुर्भाव झालेला दिसून आलेला होता. त्या पिरियडमध्ये त्या ठिकाणी वडगाव मावळच्या परिसरामध्ये तेवढा प्रादुर्भाव नव्हता, एवढा प्रादुर्भाव मुळशी परिसरामध्ये. हे तर त्या भागातील ज्या काही परिस्थिती आहेत त्याच्यानुसार ते होत असतं. तसंच खोडकिडीचा प्रादुर्भाव बऱ्याचशा भागातनं किंवा सर्वच भागातनं भाताच्या पिकावर दिसून येतो. त्याच्यामुळं जे काही भातामध्ये नुकसान होतंय किंवा जे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो तो खोडकिडीमुळे प्राथमिक अवस्थेतली जी काही रोप आहेत म्हणजे नर्सरी पासूनच त्याचा प्रादुर्भाव चालू होतो आणि पुढे तो कंटिन्यू राहतो. पाणी गुंडाळणारी अळी असेल किंवा त्याच्यानंतर काही भागातनं तुडतुडे असतील किंवा लष्करी अळी असेल, या किडींचा देखील प्रादुर्भाव त्या ठिकाणी बऱ्यापैकी वाढलेला दिसून येतो आणि अशा वेळेस त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बराच मोठा तोटा सहन करावा लागतो. आणि ज्या बाकीच्या किडी आहेत तर त्याच्यामध्ये काटेरी भुंग्या असेल किंवा ढेकण्या किडी असेल, गाद मासे असेल, काही भागातनं खेकड्यांचा प्रादुर्भाव असतो. तर वेगवेगळ्या भागातनं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या परिस्थितींना किडींना सामोरं जावं लागतं. आता याच्यावर नियंत्रण जर करायचं असेल तर प्रत्येक किडीसाठी थोडंफार वेगळ्या पद्धतीने नियंत्रण जर केलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो. परंतु हे करण्यासाठी शेतकऱ्यांनी कमीत कमी आठवड्यातनं एकदा तरी आपल्या पिकाची पाहणी करणं गरजेचं असतं. म्हणजे पिकामध्ये जाऊन पिकाच्या बांधावर असून की त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या किडी दिसत आहेत का, काही पीक आपलं त्या ठिकाणी सिम्पटम्स दाखवतंय का. जर असं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वेळीच बंदोबस्त करून त्याचं नियंत्रण करता येतं. खोडकिडीसाठी जर मगाशी काशीद सरांनी देखील त्या ठिकाणी उल्लेख केला होता, तर खोडकिडीसाठी आपल्याकडे ट्रायकोग्रामा जापनिकम नावाचं एक चांगला जैविक नियंत्रण आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक नाही, एक छोटा किडा आहे. त्याचे जर कार्ड सोडले तर ते कार्ड चांगल्या पद्धतीने काम करतात आणि हे कार्ड जर केलं तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला सोडले 3 ते 4 वेळेस आपल्याला सोडावं लागतं, एक 15 ते 20 दिवसाच्या अंतराने. तर खोडकिडीचं नियंत्रण करतात. मात्र यासाठी त्या ठिकाणी ती किडींची अंडी असणं गरजेचं आहे आणि ते सोडणं त्या ठिकाणी त्या वेळेनुसार सोडणं हे फार गरजेचं आहे. याच पद्धतीने मॅट्रायझियमची जी बुरशी आहे किंवा तुमची वर्टिसिलियमची जी बुरशी आहे तर हे जैविक कीटकनाशक आहेत आणि ह्या जैविक कीटकनाशकांचा वापर करणं म्हणजे आपल्या शेतामध्ये ह्या जैविक किडींचा किंवा जैविक बुरशींची जे बीजकण असतात ह्यांचं प्रमाण वाढवणं फार गरजेचं आहे. हे सर्वच किडींसाठी फायदेशीर आहेत, परंतु हे बीजकणांची संख्या दिवसेंदिवस कमी होते. आपण केमिकल पेस्टिसाइड्स कडे जास्त मारा करतोय, परंतु शेतकऱ्यांनी जर 1-2-3 वर्ष सलग ह्या बीजकण जर शेतामध्ये वाढवले तर निश्चितपणे त्यांच्या शेतामध्ये भविष्यात त्या ठिकाणी या जे काही किडी आहेत त्या किडींचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल. बालराव सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. त्यानंतर सर पुढील जो प्रश्न आहे तो नितीन चंद्रकांत गायकवाड साहेबांचा आहे, कंपोस्ट चांदखेड, तालुका मावळ, जिल्हा पुणे. यांनी असे विचारले की भातावर पडणाऱ्या कीड रोग यांची माहिती मिळावी. तर मोरे साहेबांनी किडींबद्दल बऱ्यापैकी सांगितलं आहे. तर त्यानंतर मी रघुवंशी सर किंवा परदेशी सरांना विचारेल की भातावर कोणकोणते प्रामुख्याने येणारे रोग कोणते विविध म्हणजे कोल्हापूर भागामध्ये, आपल्या पुणे जिल्ह्याच्या भागामध्ये आणि नाशिक जिल्ह्याच्या भागामध्ये तर कोणते महत्वाचे रोग येतात आणि त्याचं आपण नियंत्रण कसं करायचंय. तर आता बघितलं तर नाशिक भागामध्ये भातावर महत्वाचं जे आहे तर करपा हा महत्वाचा एक रोग आहे आणि त्याचबरोबर बॅक्टेरिया जीवाणूपासून होणारा एक करपा आहे, तो एक 2 महत्वाचे करपे आहे. आणि नंतर ज्या ऑक्टोबर मध्ये काजळी आणि उदबत्ती दिवशी या 2 रोगाचा प्रादुर्भाव, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे या नाशिक भागामध्ये दिसून येतो. आणि जो कमी ब्राऊन स्पॉट जे आता रघुवंशी सर बोलले की ब्राऊन स्पॉटचा पण प्रादुर्भाव दिसून येतोय, तर हा नाशिक भागामध्ये थोडा कमी, पण तसंच पुढे जे पश्चिम महाराष्ट्र आहे तिकडे ब्राऊन स्पॉटचा पण प्रादुर्भाव आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. यात बुरशीजन्य 2 बुरशीजन्य आणि एक बॅक्टेरियल जीवाणूजन्य या 3 रोगांचा प्रादुर्भाव आपल्याकडे जास्त प्रमाणात दिसून येतो. तर मग यासाठी बुरशीजन्य जे रोग करपा आहे त्यासाठी आपल्याला आंतरपळा बुरशीनाशक मध्ये हे प्रोपिकोनॅझोल आहे, झोल ग्रुप मध्ये जे औषध आहे ते घेऊ शकता किंवा
त्याच्याबद्दल त्याचबरोबर आपण टोपी नेटिव्ह आहे, नेटिव्हचं सुद्धा आपण स्प्रे घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला ॲप्रिओ टॉप आहे. अशी जे आंतरप्रयोग बुरशीनाशक यांची फवारणी जर घेतली तर चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण करता येऊ शकतं. आणि महत्वाचा जो एक बॅक्टेरियल बाईट आहे, हा बॅक्टेरियल बाईट लागवडीनंतर 1 महिन्याच्या नंतर सुरुवात होते. मग आता जर त्याचे लक्षणे दिसून येत आहे तर मग त्यासाठी बॅक्टेरियल बाईट साठी आपल्याला तांबयुक्त जे औषध आहे कॉपर फंजिसाइडची आपल्याला फवारणी घेणं आवश्यक आहे. तर आपण जे कॉपर फंजिसाइड 3 ग्रॅम पर लिटर जर घेतले तर त्याचं सुद्धा आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. आणि जो दूध ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये येतोय, जे काजळी असेल किंवा इतर जे बुरशीजन्य रोग आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रोपिकोनाझोल टिल्ट आहे, त्याची 1 ml पर लिटर जर फवारणी घेतली तर त्याचं सुद्धा नियंत्रण आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. हे तीन महत्वाचे रोग आपल्या भातावर जास्त प्रमाणात दिसून येतात. धन्यवाद सर. सर, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इतकी क्रांती झाली की आपण ज्या वेळेस हा कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आयोजित केला, परंतु आपल्याला काही प्रश्न हे पूर्व विदर्भातून सुद्धा प्राप्त झाले. त्यामध्ये श्री नवनाथ आलोने भुयार, तालुका पवनी, जिल्हा भंडारा यांचा असा प्रश्न आहे की धान पिकावर, जे भात पिकावर खोडकीड, मावा, घाटेआळी आणि मानमोड येऊच नये यासाठी काय करावे लागेल सर? मोरे सर प्लीज. रघुवंशी सर. हॅलो. हा सर, प्रश्न असा आहे की खोडकीड, मावा, घाटेआळी, मानमोड ही आलीच नाही पाहिजे याच्यासाठी काय करावं लागेल? पिकावर कीड आणि रोग येऊ नये याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला आपण जी चर्चा केलेली आहे 4 सूत्री, 4 सूत्रीचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा दिसून येईल. जिथे जिथे 4 सूत्रीचा वापर केलेला आहे तिथे तिथे त्या पिकामध्ये खोडकिडा, मावा, घाटेअळी, मानमोड या किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून आला. याला कारण असं आहे की आपण 4 सूत्रीमध्ये भाताचा पेंडा टाकतो आणि त्याच्यानंतर राख टाकतोय आपण, याची तुसाची राख टाकतोय. या दोन्हीचा फायदा असा होतो की तुसाची राख जर टाकल्यामुळे त्याच्यामध्ये जवळजवळ 19 ते 20% सिलिकॉन असतं आणि सिलिकॉनची उपलब्धता जर तिथे वाढली तर त्या पिकाच्या सेल्स ज्या आहेत, त्याच्या सेल्स वॉल जे आहेत, पेशी भित्तिका जी आहेत त्या टणक होतात आणि पेशी भित्तिका जर टणक झाल्या तर त्या किडी सहजासहजी तिथं इन्फेक्शन किंवा किडीचा प्रादुर्भाव सहजासहजी होत नाही. त्याचप्रमाणे भाताचा पेंडा जेव्हा आपण टाकतो तिथं फॉस्फरस आणि पालाश आहे. फॉस्फरस आणि पालाश याचा सुद्धा रोल कीड आणि रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी होतोय. म्हणजे टोटल मध्ये या 4 सूत्रीचा जर वापर आपण तिथे केला तर आपल्याला निश्चितच आपल्या शेतामध्ये खोडकिडा, मावा, घाटेअळी आणि मानमोड याचा प्रादुर्भाव कमी झालेला आपल्याला तिथं दिसून येईल. धन्यवाद. म्हणजे थोडक्यातच धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यातच 4 सूत्री भात शेती हे एकंदर भात शेताचं एक मोठं योगदान आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर हो, नंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल आपण मगाशी जाणूनच घेतलं की भाताच्या खाचरामध्ये तयार होणाऱ्या शेवाळाचे नियंत्रण कसे करता येईल. हा प्रश्न मरड, नायगाव, तालुका भोर, जिल्हा पुणे यांनी पण विचारला होता. त्याचं उत्तर सरांनी आधीच दिलेलं आहे की आपण कॉपर सल्फेटचा वापर करणं गरजेचं आहे. त्याच नंतर त्याच प्रकारचा प्रश्न श्री उदय भोसले, मंडल कृषी अधिकारी, पाली, तालुका पाली, जिल्हा रायगड, कोकण विभागातनं आहे. याच्यामध्ये त्यांनी म्हटले भातामध्ये काटे शेवाळ येते त्याची उपाययोजना, त्या संदर्भात आपण माहिती दिली. पण त्यांचा जो दुसरा प्रश्न आहे की आमरवेल याचा भात पीक काढणीनंतर पुढील वाल पिकात होणारा प्रादुर्भाव नियंत्रणात कसा करता येईल. पिसाळ सर, आपल्या कोकण विभागाच्या संदर्भात हा प्रश्न आहे. तर काय करता येईल की आमरवेल हा भात पीक काढल्यानंतर पुढे जे वाल पीक घेतलं जातं कोकणामध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. रघुवंशी सर. काशीद सर. भात पिकानंतर जे काही पीक पद्धती आहे त्याच्यामध्ये कोकण परिसरामध्ये वालाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं. अमरवेल हे बहुवार्षिक तण आहे. प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्याच्या नावामध्येच अमरवेल लिहिलेलं आहे. तर ह्याला सगळ्यात महत्वाचं आपलं जर भात खाचर हे
म्हणजे सगळ्यांना माहिती छोटे छोटेच भात काचरं आपले असतात. तर बहुवार्षिक तण असल्यामुळं ह्याचं नियंत्रण करायचं असेल तर ते मेकॅनिकल पद्धत म्हणजे ती उपटूनच घेऊन आपण करणं हे अतिशय फायदेशीर ठरत. आणि दुसरं असं सांगेन मी आवर्जून की वाल पीक काढल्यानंतर जे काही आपल्याला पूर्व मशागत परत भातासाठी आपण ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस ह्याचा बंदोबस्त म्हणजे बऱ्याचदा मी वारंवार सांगतो की 5 वर्षातनं किंवा 3 वर्षातनं मध्यम स्वरूपाची नांगरणी करणं हे भात पिकं जे काही उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी करणं गरजेचं आहे. तर हे दोन पद्धती तुम्ही अवलंबावा, ह्याचा मुळासकट म्हणजे कायमचा बंदोबस्त ह्याचा होईल. आणि नाहीतर मग ह्याच्यासाठी जे कॉन्टॅक्ट हार्बिसाइड आपण जे म्हणतो म्हणजे ग्लायफोसेट सारखी हे वाल पीक गेल्यानंतर म्हणतोय मी, त्यानंतर जर ह्याच्या नियंत्रणासाठी ते जर वापरलं तर निश्चितपणे त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त होईल अमरवेलाचा. धन्यवाद. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे श्री विकास भोर कृषी पर्यवेक्षक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथून त्यांनी असा फोटो पाठवलेला आहे की पावसानंतर अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत. हा कोणता रोग आहे आणि उपाययोजना कोणत्या कराव्यात सर? रघुवंशी सर. दिसतो सर हा काळा करपा. सर हा बुरशीजन्य करपा, पानावरील करपा आहे. करपा रोगाची लागण झालेली आहे आणि आता बरेचसे त्याचं वाढ झाले. जसं ह्युमिडिटी आणि तापमान वाढलेलं आहे हा रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. यासाठी आपल्याला जे आपलं विद्यापीठाने रिकमेंड केलेलं आहे नेटिव्ह असेल किंवा 2210 आणि याची जर स्प्रे घेतले तर आपण हा रोग कंट्रोल करू शकतो. धन्यवाद हा सर. बुरशीजन्य रोग आहे. हा त्यानंतर श्री रघुनाथ आनंदा मोहिते मुक्काम पोस्ट चावरे तालुका हातकलंगणे जिल्हा कोल्हापूर यांनी प्रश्न विचारले की पूर बुडीत भातासाठी काय उपाययोजना कराव्यात? पिसाळ सर. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर सोयाबीन किंवा भुईमूग म्हणजे ज्या ठिकाणी कडधान्यवर्गीय पिकं किंवा द्विदल वर्गीय पिकं आपण म्हणतो हे आहेत तिथं पाणी जर जास्त वेळ साठून राहिलं म्हणजे 1 दिवसापेक्षा जास्त वेळ पाणी साठून राहिलं तर तिथं आपल्याला नुकसान जास्त दिसून येतं. त्यामुळे ज्या ठिकाणी दरवर्षी पूरबुडीत होतं अशा ठिकाणी सोयाबीन किंवा भुईमूग आपण करून नये की जिथं पाणी आपल्याला 24 तासापेक्षा जास्त साठवून राहतं. आता भात जर यामध्ये केलं तर शक्यतो जुलैमध्ये ज्या वेळेला पूर येतो त्यावेळेला या भात पिकामध्ये म्हणजे ते 1 महिन्याचं सुद्धा नसतं आणि त्यामुळे ते पूर्णपणे बुडून जातं. पण पूर ओसरल्यानंतर म्हणजे पूर एकदम येतो पण पुराचं पाणी जे आहे ते सावकाश ओसरत असतं. त्यामुळे कुठलेही भात असेल किंवा ऊस असेल या पिकामध्ये आपल्याला पाणी हळूहळू ओसरत असतं. तर अशा वेळेला आपल्या शेताच्या बाजूने तर काढून लवकरात लवकर पाण्याचा निचरा करून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट त्या भात किंवा ऊसाला आपण भातामध्येच म्हटलं तर भातामध्ये आपण दुसरी खत मात्रा देताना त्यामध्ये सुरुवातीला मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे नत्र खत मात्रा द्यायची आणि त्यानंतर विद्राव्य खतं आणि त्याबरोबरच सूक्ष्मद्रव्याची खतं ह्याची फवारणी आपल्याला करायची आहे. पण आता हे पुढे विचारतायत की बांबू किंवा पेरू लागवड करणं योग्य राहील का? अर्थात बांबूची लागवड केली तर चालेल परंतु त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला असं होऊन जातं की बांबूचं बेट हे लवकर जेवढं तयार होईल आणि त्याचे मुळांची जाळी तेवढं ते चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये धर राहील किंवा त्या पाण्याबरोबर त्याचं जमीन सुद्धा वाहून जाणार नाही किंवा मातीचं चांगल्या प्रकारे तिथं ही राखली जाईल. पेरू लागवड सुद्धा केली तर चालेल परंतु सतत पाणी नसावं. मी आता सांगितलं त्याप्रमाणे जास्तीत जास्त 1-2-4 दिवसात पाणी हे ओसरतं पाहिजे त्या ठिकाणचं आणि पाणी ओसरत असताना आपण लवकर तिथं हे करायला पाहिजे म्हणजे निचरा करण्यासाठी आपण केली पाहिजे. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे सर शामराव मोहिते चावरे तालुका हातकलंगणी जिल्हा कोल्हापूर यांचा असा प्रश्न आहे की साधारणतः 15 मेच्या दरम्यान भाताची धूळ पेरणी करून भात पिकानंतर ऊस पीक जर घेतलं ते घेत आहेत परंतु क्षाराचे प्रमाण जास्त झाल्याने भाताची व ऊस पिकाची केलेल्या मेहनतीच्या प्रमाणात उत्पादन मिळत नाही. तर या क्षारयुक्त जमिनीसाठी किती जिप्सम वापरावे? आता यामध्ये पहिल्यांदा आपल्याला माती परीक्षण त्यांनी करून घेणं गरजेचं आहे की क्षाराचं प्रमाण कुठलं आहे म्हणजे सोडियम आहे किंवा कुठले आहेत ते क्षाराचं प्रमाण आपण बघून घेऊन त्याप्रमाणे हे वापर आपल्याला याच्यामध्ये
करणं गरजेचं आहे, कॅल्शियम सल्फेट किंवा जिप्समचा. आणि शक्यतो एका एकरसाठी जर म्हटलं तर जिप्सम आपण 200 किलो पर्यंत याच्यामध्ये वापरू शकतो, पण ते सुद्धा सुरुवातीला. आणि त्यामध्येच या क्षारयुक्त जमिनी, समजा खोल भारी जमिनी असतील तर याच्यामध्ये भूमिगत निचरा प्रणाली किंवा आपल्याकडं सच्छिद्र निचरा प्रणाली वापरून त्या पाणी, म्हणजे ज्या ठिकाणी असं पाणी म्हणजे क्षार तयार झालेले, त्या क्षाराचा निचराही होणं गरजेचं आहे. नुसतं जिप्सम वापरण्याबरोबरच या क्षाराचा निचरा होण्यासाठी आपल्याला योग्य ती सच्छिद्र निचरा प्रणाली किंवा भूमिगत निचरा प्रणाली ही यामध्ये वापरणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे श्री हनुमंत वाघ, खानापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांचा असा प्रश्न आहे की भात पीक स्पर्धेसाठी साधारणतः प्रोॲग्रो 6444 या वाण सोडून इतर कोणता वाण आपल्याला वापरता येईल का, खास करून भात पीक स्पर्धेसाठी जिथे जास्त उत्पादन अपेक्षित असतं आणि शेतकरी हा वाण वापरतात, तर याच्याऐवजी दुसरा कोणता वाण आपण वापरू शकतो का? याच्यामध्ये काय आहे की प्रोॲग्रो 6444 हा हायब्रिड आहे. तर मुळामध्ये बरेचसे भात उत्पादक शेतकरी हा वाण वापरतायत. ह्याच्याशिवाय बाहेरचं पण काही वाण आहेत, त्याची नावं आता आम्हाला डायरेक्ट घेता येत नाही विद्यापीठ मार्फत, कारण की एक खाजगी वाण असल्यामुळं. परंतु मी आपल्याला विद्यापीठाचा एक वाण नक्की सुचवतो, तो म्हणजे फुले समृद्धी. हा वाण जो आहे हा भात पीक स्पर्धेत तुम्हाला जर चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल, अधिक उत्पन्न मिळवायचं असेल तर निश्चितपणे वापरता येतो, किंवा हा भात पीक स्पर्धेसाठीचा योग्य तो वाण म्हणूनच ओळखला जातो, फुले समृद्धी. आपल्यात आत्ताच उपस्थित असलेले नितीन चंद्रकांत गायकवाड यांनी याचं 143 क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पादन घेऊन भात पीक स्पर्धेमध्ये त्यांनी त्या वर्षी 4था नंबर मिळवलेला होता. परंतु हायब्रिड आणि सुधारित वाण ह्याच्यामध्ये फरक पडतो. हायब्रिड थोडंसं सरस ठरतं आणि वाण थोडंसं मागं पडतो त्या ठिकाणी. तर तुमची निवड जर तुम्हाला वाण सुधारित वाण पाहिजे असेल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा फुले समृद्धी हा वाण तुम्ही जरूर वापरा. धन्यवाद. थोडक्यात सर, फुले समृद्धीचा वापर करून शेतकरी समृद्धीचा मार्ग ठेवू शकतो. हाच जो आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचा या कार्यक्रमामागचा जो हा अपेक्षित जो मेन उपक्रम होता हा ठेवण्यामागचा, तो की झालेलं संशोधन शेतकऱ्याचं शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि या समृद्धीचा, फुले समृद्धीचा वापर करून शेतकरी नक्कीच समृद्धीकडे वळतील. आता याचबरोबर आपल्या या आपण गेले तासभर करत असलेल्या चर्चेदरम्यान चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आलेले आहेत आणि त्यातला जो पहिला प्रश्न आहे की भात लागवणी अगोदर आणि लागवणीनंतर कोणती वापरली पाहिजे, कोणती खते वापरली पाहिजेत, DAP की NPK, आणि यामधील फरक काय आहे आणि भातासाठी काय योग्य आहे, DAP वापरावं की स्वतंत्र NPK वापरावं? ह्याच्यामध्ये बारकाईने जर विचार करायला गेला तर सगळ्यात महत्वाचं आपण तिसऱ्या प्रश्नापासून सुरुवात करूया. भात शेतीसाठी पूर्व मशागत कशी करावी? भात शेतीसाठी पूर्व मशागत ही अत्यंत महत्वाची बाब आहे, कारण प्रतिबंधात्मक उपाय, कीड आणि रोगाचं जर योग्य प्रकारे नियंत्रण करायचं असेल तर अतिशय महत्वाचं ठरतं. याच्यामध्ये विद्यापीठाने सूचित केल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नेहमी सांगितलेलं की 3 ते 5 वर्षामध्ये एक मध्यम स्वरूपाची नांगरणी गरजेची आहे, त्यानंतर 2 कुळवण्या त्यासाठी गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की भाताची मुळं ही तंतुमय प्रकारातली असल्यामुळं जास्त खोलीवरचं त्याला काही गरज लागत नाही, किंवा ज्यावेळेस आपण नांगरणी म्हटलं की लोकांना टेन्शन येतं खरं शेतकऱ्यांना की आम्ही कशी काय करायची, नाही तर चिखलनीमध्ये पाय गाडले जातात. परंतु मगाचा जो शेवाळाचा प्रश्न आहे, इतर काही तणांचा प्रश्न आहे, त्यांचा कायमस्वरूपी जर बंदोबस्त करायचा असेल तर ही पूर्व मशागत करणं गरजेचं आहे. त्याचवेळी भाताच्या शेतामध्ये 10 टन शेणखत मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये शेतामध्ये व्यवस्थित पसरवून टाकणं गरजेचं आहे. कंपोस्ट असलं तर तेही तेवढ्याच प्रमाणामध्ये, जर तुमच्याकडं गांडूळ खत असेल तर 5 टन या प्रमाणामध्ये टाकणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांना हिरवळीची शेती करायची आहे त्या शेतकऱ्यांनी आवर्जून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हिरवळीच्या खतांच्या बिया आहेत, म्हणजे ज्यामध्ये आहे ताग आहे, धेंच्या आहेत, त्याचे फोकून टाकायचं. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुख्य शेतामध्ये भाताच्या आपण काहीही करत नसतो
आणि आपण रोपवाटिका ही 10% आपल्या क्षेत्राच्या 10% रोपवाटिकाचं क्षेत्र असतं, त्याच्यामध्ये आपलं लक्ष असतं, मुख्य क्षेत्रात आपलं लक्षच नसतं. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही हिरवळीची खतं जर केली, त्याच्यामध्ये 45 दिवसांनी बरोबर तुम्ही चिखलणी करून त्याची लागवडीसाठी जाल आणि जमिनीचा पोत निश्चितपणे सुधारलेला दिसेल. दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे मी मगाशी सांगितलं, भात लागवडी अगोदरचं हे असं करावं, लागवडीनंतर मगाशीच मी सांगितलेलं आहे की 100-50-50 ही त्याची शिफारशीत खत मात्र आहे. लागवडीच्या वेळेस 50-50 देणं गरजेचं आहे, महिन्यानंतर 25% नत्र देणं गरजेचं आहे आणि उरलेला 25% नत्र 2 महिन्यानंतर देण्याचं गरजेचं आहे. याशिवाय तुम्हाला मी सांगितलेलं आहे की विद्यापीठाची एक शिफारस आहे, लागवडीनंतर 20 दिवसांनी 1% 19-19 तुम्ही आवर्जून फवारणी करा, 40 दिवसांनी 1% परत 19-19 फवारणी केली तर निश्चितपणे तुमच्या पिकामध्ये फरक पडलेला दिसून येईल. याशिवाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सूक्ष्म अन्न मूलद्रव्यांचा भात पिकावर मोठा परिणाम आपल्याला दिसून येतो आणि साहजिकच तुम्ही सूक्ष्म अन्न मूलद्रव्यांचा वापर करा. फुले मायक्रोग्रेड 2चाही तुम्ही आवर्जून वापर करा, 3 ml प्रति लिटर या प्रमाणामध्ये. आपल्या भात पिकाला निश्चितपणे त्याचा तुम्हाला फायदा झालेला दिसून येईल. जास्तीत जास्त 4 सूत्री शेतीचा अवलंब करा. सरळ खतामार्फत तुम्ही खतं न देता युरिया, DAP, ब्रिकेटचा वापर करा. 15-25 ची लागवड करा. नियंत्रित लागवड करणं हे गरजेचं आहे, हे या ठिकाणी आवर्जून मी नमूद करतो. DAP आणि NPK मधील फरक काय आणि भातासाठी काय योग्य आहे? DAP म्हणजे फक्त 1846 आणि NPK मध्ये विविध प्रकारची खतं येतात आणि ह्यासाठी भातासाठी योग्य काय काय आहे तर 15-15-15 सारखी खतं, म्हणजे सरळ खतामध्ये पण तुम्ही युरिया घेणार, नंतर सिंगल सुपर फॉस्फेट घेणार, म्युरेट ऑफ पोटॅश घेणार, तिन्ही एकत्र करणार आणि मग तुम्ही ते शेतामध्ये टाकणार. असं न करता NPK 15-15-15च्या स्वरूपात जर तुम्ही दिला तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लागवडीच्या वेळेस आम्ही सांगितलंय 3 किलो प्रति गुंठा तुम्ही बेसल डोस त्याचा टाका, तुम्हाला भात पीक एक नंबर दिसेल. सारखं युरियाच्या मागं लागू नका. शासनाचंही धोरण तेच आहे, युरिया खताच्या मागणी शासनालाही कमी करायची आहे. मगाशी हेमंत पाटील सरांनी सांगितले की आपला शेतकरी हा फक्त युरिया मारायच्या मागे लागलेला आहे, ते आवर्जून टाळा. सर धन्यवाद. धन्यवाद सर. आकाश डमालेजी, आपल्या शंकांचं निरसन झालं असेलच, त्यामुळे त्याप्रमाणे आपण असं एक प्रश्न विचारलाय की या भात शेती संदर्भातील व्हिडिओद्वारे आपल्याला माहिती हवी आहे. तर महात्मा मी आपणास असं सांगतो की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे आमचा एक चॅनल आहे YouTube वरती. तिथे माननीय श्री नरेंद्र काशीद साहेबांचे रोपवाटिका व्यवस्थापनापासून तर पूर्ण उत्पादनाच्या संदर्भातले व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आपण ते पेज लाईक करा, त्या पेजवर आपण ते पाहू शकता. त्याच पद्धतीनं आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणेच्या फेसबुक पेजवरती सुद्धा आपल्याला हे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कीड व रोग नियंत्रणाचे व्हिडिओ सुद्धा आपल्याला इथे उपलब्ध होतील. एकंदरच सर्व शंकांचं समाधान झालं. विकास सर, ह्याच्यामध्ये त्यांचे 3 प्रश्न आहेत, 3 प्रश्नाचं एकच उत्तर देऊ आपण. त्यांचा प्रश्न कमर्शियल भात शेती कशी करावी, पाणी नियोजन कसं करावं आणि भात शेती उत्पादन खर्चावर आपले मत काय आहे. भात शेती उत्पादन खर्चावर आपले मत काय आहे याच्याबद्दल मी आवर्जून सांगेन. आपल्या गावापासून जवळच नवनाथ शेळके यांचं गाव आहे, शेळकेवाडी, त्या गावाला आवर्जून भेट द्या. आदरणीय कुलगुरू महोदय डॉक्टर PG पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कृषी विस्तार केंद्र डॉक्टर सोमनाथजी माने सर आणि त्यांच्या चमुने आमच्या कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळ येथील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन त्या गावामध्ये अख्खा बदल घडवलेला आहे. तुम्ही आवर्जून त्या शेळकेवाडीला भेट द्या. भात शेती उत्पादन खर्च त्यांनी कसा कमी केला हे तुम्ही बघा. जे विद्यापीठाचं तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं कसं ते बघा. आणि आज तिथल्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या वर्षी त्याच पद्धतीने शेती केलेली आहे. म्हणजे तेवढाच आणि आम्ही शिवाय त्या ठिकाणी आता विकास सर जात आहेत, आजोतीकर सर जात आहेत, आम्ही सुद्धा जातोय त्या ठिकाणी, माने साहेब जात आहेत. तर ह्या ठिकाणी कसा बदल झालाय ते आवर्जून बघा, तिथल्या शेतकऱ्यांचं मत घ्या. तुम्ही निश्चितपणे म्हणाल भात शेती ही 100% परवडते. त्याच्यामुळे ते मनातनं तुम्ही काढून टाका. उत्पादन खर्च आपल्याला कमी करता येतो. पाणी नियोजन कसं करावं, तर पाणी नियोजन हे जर करायचं असेल तर भाताला खूप पाणी लागतं, हे मनातनं काढून टाका. भाताला पाणी हा शेतकरी त्यातलं तण नियंत्रण करण्यासाठी म्हणजे सोडत असतो.
भातासाठी पाणी सोडत नसतो. तुम्हाला मी मगाशीच सांगितलेलं आहे, स्त्री पद्धत तुम्ही का वापरा, कारण त्यामध्ये पाणीच आपण काढून टाकतो, पांढऱ्या मुळांची संख्या वाढते, ऑक्सिजन सहित कंडिशन त्या ठिकाणी तयार होते, म्हणून भाताचं उत्पादन स्त्री पद्धतीत जास्त मिळतं. त्यामुळं भाताला पाणी खूप लागतं असं मुळीच नाही. आणि कमर्शियल भात शेती कशी करावी, तर ह्याच्यासाठी 2-3 मूल्यवर्धित शेतीचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही बीजोत्पादन घ्या. म्हणजे नेहमीच्या पद्धतीने भात भात हेच त्याच्यापासून तांदूळ तयार करण्यापेक्षा तुम्ही स्वतः गट तयार करा, तुमचा गट नोंदवा आणि बीजोत्पादन तयार करा. बीजोत्पादनाला 100% भाव तुमच्या बियाणाला मिळणार आहे. तेच जर तांदूळ केलं, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे 100 किलो तांदूळ केलं तर त्यातनं फक्त 100 किलो जर साळ केली तर त्यातनं 70 किलो तांदूळ मिळतो. म्हणजे 30% उत्पन्न गिरणीवाल्याकडे जातं. 70 गुणिले इंद्रायणीचा भाव 50 धरला तर 3500 रुपये तुम्हाला मिळणार. त्याच्याऐवजी जर तुम्ही 100 किलो बीजोत्पादन केलं तर 100 गुणिले 60 रुपये म्हणजे 6000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार. म्हणजे तुम्हाला भात शेती जर करायची असेल तर अशा बीजोत्पादनाचा तुम्ही पर्याय शोधा. याच्याशिवाय तुम्ही त्याच्यापासून विविध पदार्थ तयार करण्यासाठीची जे काही पद्धती आहेत, म्हणजे पोहा, मुरमुरे, यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. त्याचा तपकिरी तांदूळ करून तुम्ही 120 रुपये ते 150 रुपये किलो या पद्धतीने विकू शकता. मशरूमचा त्याच्या पेंडा जो उपलब्ध आहे तो पेंड्यापासून तुम्ही मशरूमची लागवड करू शकता. त्यासाठी तुम्हाला भालेराव साहेब मदत करतील. तर अशा प्रकारे तुम्ही मूल्यवर्धन भात पिकाचं करू शकता. धन्यवाद विकास सर. हा, धन्यवाद सर. हा, आकाश डामारेशी आपण बोलू शकता, बोला. सर नमस्कार. नमस्ते नमस्ते, बोला. माझं नाव आकाश डामाले, राहणार मूळ खुर्द, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. सर्वांना माझ्याकडून धन्यवाद सर. आपल्या माध्यमातून हे एक आमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभं केलं आपण, आणि आमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांना जे जॉब करतायत दिवसभर आणि सॅटर्डे संडे जाऊन जी शेती करतायत त्यांच्यासाठी खूप गरजेचं होतं आम्हाला हे. आणि असे जे तुम्ही झूम मिटिंग्स आहेत ते तुम्ही महिन्यातून किंवा 2 महिन्यातून घेत चला, जेणेकरून आमच्यासारख्या नवीन तरुण शेतकऱ्यांना याच्याबद्दलची माहिती होईल, ज्याच्यामुळे आमचा अवेअरनेस क्रिएट होईल आणि होणाऱ्या चुका यातून टाळून आणि येणाऱ्या पिढीसाठी पण आम्ही त्याचं मार्गदर्शन करत राहू. कालचा एक प्रसंग सांगतो सर. काल खत घेण्यासाठी एका दुकानामध्ये गेलो होतो. तिथे 4-5 शेतकरी आले होते. एक जण मागत होता की मला युरिया मिक्स 18-46, एक म्हणत होता मला 19-19 प्लस 18-46 मिक्स करून द्या, एक जण म्हणत होता मला फक्त 19-19 द्या. भात लागवडीनंतर खूप साऱ्या शेतकऱ्यांचे हेच प्रश्न आहेत की जे खत विकणारा माणूस जे सांगेल तेच तिथे टाकलं जाते. बरोबर. सर्वात मोठा आज आमच्या भागामध्ये हा मोठा प्रश्न आहे साहेब. आज समजा मी कळम शेतला गेलो, तिथे एक जो दुकानदार आहे तो एक वेगळं खत सांगतो. माल्यामध्ये गेलो तो माल्यातला जो खत विकणारा माणूस आहे तो मला वेगळं खत सांगतोय. आता लोक काय बघतात की पैशाकडे बघतात की बाबा मला कुठलं स्वस्त मिळतंय तो घेऊन मी तिथं टाकतो. तर माझ्या शेजारी समजा माल येतात, तिथलं तो जो काय सांगेल ते मी खत घेऊन माझ्या शेतामध्ये टाकतोय. याच्यामुळे काय होतं, शेताची पत, त्या भाताची चव आणि खरंच त्या शेताला त्या खताची गरज होती का, आहे का, हेच समजत नाही. आमची शेती ही बहुतेक आम्हाला असं वाटतं की त्या दुकानदारांच्या ह्याच्यावर चालली आहे. आम्ही फक्त ट्रेडिशनल आतापर्यंत जी आमच्या आजोबांनी वडिलांनी जी शेती केली ती ट्रेडिशनल करत आली की आपल्याकडे जमीन आहे, आतापर्यंत आपण भात पिकवत होतो, आता इथून पुढे आपण भातच पिकवायचा आहे. पण आमच्यासारख्या तरुणांना असं वाटतं की जर आजोबांनी जर समजा एका 3 एकरामध्ये समजा 20 पोती काढलं, आमचं टार्गेट आहे की आम्ही 60 पोती कसं तिथं तांदूळ काढू शकतो. हे टार्गेटने मी चाललेलं आहे काम. म्हणजे मी शेती करतो गेले 2-3 वर्षापासून, म्हणजे माझे स्वतःचे काही अनुभव आहेत. तर अशा वेळेस आमच्यासारख्या तरुणांना सर समजत नाही की आम्हाला क्लिअरली गायडन्स मिळत नाही, की एक ट्रॅक मिळत नाही की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आणि जी शेतकऱ्यांची फसवणूक होतीये खरं तर जे आपल्या तालुक्यामध्ये, ते अत्यंत अनयोग्य आहे. आता मला तिथं कळलं की तो माणूस हे जे खतं सांगत होता, मी पटकन गुगल ओपन केलं, त्यांनी जे काही खत सांगितले मी ते टाकलं, त्याचे काय बेनिफिट्स आहेत ते मी तिथे वाचले की हे खरंच गरजेचं होतं का नाही होतं हे कळलंच नाही. आज मी शिकलेलो आहे, मी MBA झालेला आहे, विद्यार्थी आहे. तर मी वाचून पटकन मला कळलं की मी काय टाकायचंय. पण अशा शेतकऱ्यांचं फार नुकसान होतंय की ज्यांना खरंच चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जाते. आणि आज आमच्या भागामध्ये सर युरियाचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. प्रत्येक काय झालं की युरिया टाका, काय झालं की युरिया टाका. तर याबद्दल आपण काय याच्यामध्ये उपाययोजना करता येतील किंवा
आपल्याला काय असं आता ग्रुप करता येईल का अशा नवीन शेतकऱ्यांसाठी की जे तुम्ही सगळे जिथे अधिकारी असतील, जिथे सायंटिस्ट असतील, जिथे मार्केटिंग वाले शासनाची लोक असतील, जे आम्हाला गाईड करत राहतील, ज्यांना खरंच गरज, ज्यांना खरंच शेती करायची, ज्यांना फक्त ट्रेडिशनल शेती करायची, त्यांना कृपया याच्यामध्ये घेऊ नका. धन्यवाद सर, धन्यवाद. नक्कीच आपण आपल्या एकंदर आपल्या बोलण्यातनं आपण स्वतःसाठीच नाही तर आपल्या गावातील आणि इतर तरुणांसाठी सुद्धा काम करू इच्छिता. तर आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत जे कार्यरत वेगवेगळी संशोधन केंद्र आहे, जसं की वडगाव मावळ आहे, त्याच्यानंतर लोणावळा आहे आणि विभागीय विस्तार केंद्र पुणे, या शास्त्रज्ञांच्या आपण जर संपर्कात राहिला तर आम्ही प्रत्यक्ष आपल्या शेतावर येऊन आपण जर शेतकरी जमा केले तर आपण आम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू. त्याचप्रमाणे आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण जर जॉईन झालात तर आपल्याला तिथेही व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होईल. त्यासाठी आमचे जे व्हॉट्सअप नंबर आहेत ते आपल्याला जे ब्राउचर पाठवलं होतं त्याच्यावरती किंवा जे व्हिडिओ तयार होतं त्याच्यामध्ये दिलेलेच आहे. नक्कीच आपण आम्हाला या संदर्भामध्ये कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू आणि यातून आपण शेतकऱ्यांसाठी नक्कीच एकत्र काम करूयात. या बरोबरच मी आज सांगतो की आज जेवढे प्रश्न आले होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं त्या सर्वांचं शंका निरसन आपण जवळजवळ केलेलं आहे. तसेच या मीटिंगच्या दरम्यान जे काही प्रश्न उपस्थित झाले त्याचाही आपण न्याय दिलेला आहे आणि या मीटिंगसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे मी वैयक्तिक डॉक्टर विकास बाळराव आभार मानतो व पुढील आभार मानण्याच्या औपचारिक कार्यक्रमासाठी डॉक्टर मृणाल लाजोतीकर सर, सहाय्यक प्राध्यापक ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन यांना निमंत्रित करतो. मृणाल सर प्लीज. धन्यवाद भालेराव सर. आज मागील आठवड्यात आम्ही विचारात मी सांगतो आम्ही हा जो शेतकऱ्यांना सद्यस्थितीत भेडसावणाऱ्या शेतीतील प्रश्नांना मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला. त्याचं आजचं हे दुसरंच सत्र आहे. आम्हाला आमच्या कल्पनेबाहेर याला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी जोडले गेले, त्यांनी इथं उपस्थित राहून प्रश्न विचारले. आधी देखील प्रश्न त्यांनी शेअर केले होते, ते आम्ही इथं मांडू शकलो आणि आमच्या परीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा परिषदांचा सुद्धा मी इथं आवर्जून उल्लेख करीन. या सर्वांच्या वतीने आम्ही या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. तर या उपक्रमाच्या पाठीशी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर खंबीरपणे उभे असतात. त्यांचा मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, त्याचप्रमाणे अधिष्ठाता कृषी डॉक्टर दिलीप पवार सर हे देखील या उपक्रमाच्या पाठीशी आहेत. त्या संचालकांचे मी आभार व्यक्त करतो. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर या उपक्रमाला नेहमी मदत मार्गदर्शन करत असतात. मी सरांचे देखील या प्रसंगी इथं मनापासून धन्यवाद देतो. आज जे सगळे तज्ज्ञ व्याख्याते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातनं म्हणजे संपूर्ण 10 जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातल्या प्रत्येक संशोधन केंद्रातनं सर्व उपस्थित राहिलेले आहेत, त्याबद्दल मी सगळ्यांची आता मी वेळेअभावी पदनाम घेत नाही सर, मला माफ करा. पण डॉक्टर अशोक पिसाळ सर, डॉक्टर हेमंत पाटील सर, डॉक्टर नरेंद्र काशीद सर, डॉक्टर संतोष मोरे सर, डॉक्टर किरण रघुवंशी सर, सुरेश परदेशी सर, कुंभार सर, शैलेश कुंभार सर, डॉक्टर विजय जाधव सर, ही सर्व तज्ज्ञ शास्त्रज्ञ मंडळी आमच्या विनंती खातर त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून इथं उपस्थित राहिली. मी आपल्या सगळ्यांचा अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो सर. सगळ्यांचे धन्यवाद, बांधवांचे धन्यवाद. आमच्या विभागीय विस्तार केंद्राचे डॉक्टर सोमनाथ माने सर यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव जे गेली 1.5 तास अपेक्षित होता, पण तुम्हाला पाहुणे
भालेराव सरांचं, डॉक्टर सुनील जोगदंड सरांचं मी इथं मनापासून आभार व्यक्त चला ना तुला करतो. कॅश दिलेली आणि ऑनलाईन पाठव, मी डिपॉझिट करतो. त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. काय करायचं ते कमी करत नाही ते.